ओके. सो गुड मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजच्या सुंदर दिवसाच्या. आणि आपल्या या आठवड्यातील वीकली मीटिंगसाठी आपण भेटतोय आज. येस. सो माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? चॅटमध्ये एकदा कन्फर्म करा मला, म्हणजे आपण आपल्या जे ऍक्च्युअल आजचा कोरम आहे त्याला आपण सुरुवात करूयात. येस. येस. सो ऑडिओ इज क्लिअर. येस. सो आज काही इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे नवीन मेंबर्स पण बरेचसे जॉईन झालेत, त्यांना नेमका हा फ्लो कसा असणार आहे त्याबद्दल, आणि काही जुन्या मेंबर्सला पण कन्फ्युजन आहे त्याबद्दल मी काही इन्स्ट्रक्शन्स आज देणार आहे. तुम्हाला पूर्ण हा प्रवास समजून सांगणार आहे. काही अनाउन्समेंट्स मी करणार आहे आणखी. आणि प्लस याच्यामध्ये तुम्हाला आज क्रिस्टल बद्दल मी सांगणार आहे, क्रिस्टल्स काय असतात. म्हणजे खूप लोकांनी मला विचारलं होतं, माझ्याकडे नेहमी तुम्हाला फ्रेममध्ये सेवन चक्रा ट्री वगैरे दिसतं. खूप लोकांनी विचारलं होतं, यासाठी पण आपण कोणी ऑथेंटिकेट व्यक्ती बघत होतो, तर ते पण आपण अवेलेबल केलंय. सो क्रिस्टल कुठले कोणत्या कामासाठी तुम्हाला उपयोगी पडतील याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि फायनली आपण तुमचे काही प्रश्न असतील ते घेणार आहोत, तुमच्यापैकी काय लोकांचे अनुभव असतील ते आपण हे करणार आहोत. आणि आपलं एक फिजिकल मीटअप पण मी आज डिक्लेअर करणार आहे. म्हणजे 1-to-1, ज्या खूप दिवसांपासून आपला प्लॅनिंग होता. इनफॅक्ट एकदा मार्च एप्रिलमध्ये आपण करून त्याला त्या इलेक्शनच्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला कॅन्सल पण करावं लागलं. सो त्याची पण मी अनाउन्समेंट आज करणार आहे. सो या प्रकारचा आपला आजचा कोरम असणार आहे. ओके. सो आपल्या रिच्युअल प्रमाणे आपण आपल्या प्रेयरनी सुरुवात करूया, ब्लिसफुल ओथच्या. येस. सो एव्हरीबडी प्लीज गेट रेडी फॉर द प्रेयर. आपल्याला जी आपली ट्रेडिशनल प्रेयरने आपण आपल्या प्रत्येक मीटिंगची सुरुवात करतो. आणि तुम्ही पण तुमच्या दिवसाची सुरुवात करावी. ऍटलीस्ट जर मेडिटेशन पण तुमचं एखाद दिवशी मिस होतंय तर या प्रेयरने तुम्हाला सुरुवात करायची आहे. ही प्रेयर मी सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केलेली होती, आणि आता परत एकदा पण मी शेअर करेल. ओके. सो लेट मी शेअर इट. सो सगळ्यांनी मेडिटेशनच्या पोझिशनमध्ये बसायचं आहे, पण डोळे उघडे ठेवायचे आहेत, कारण आपल्याला हा सगळा प्रवास डोळे उघडे ठेवून सुरू करायचा आहे. आणि ज्यावेळेस मी सांगेल त्यानंतर तुम्हाला तुमचे डोळे बंद करायचे आहेत. येस. सो येस, कम्फर्टेबली बसायचं आहे तुम्हाला. येस. एकदम रिलॅक्स तुम्हाला बसायचं आहे. पाठीचा कणा सरळ. तुमच्या शरीरामध्ये कुठे काही ताण तणाव स्ट्रेच असेल तो थोडासा लूज करायचा आहे. सिट कम्फर्टेबली. एक डीप ब्रीथ घ्यायचा आहे तुम्हाला. दीर्घ श्वास जो तुमच्या संपूर्ण फुफ्फुसाच्या कॅपॅसिटी पर्यंत असेल, फुफ्फुस भरून, त्याला तुम्हाला होल्ड करायचं आहे जास्तीत जास्त. आणि हळुवारपणे तुम्हाला या श्वासाला आपल्या नाकाच्या माध्यमातून हळुवारपणे तुम्हाला सोडायचं आहे. आता तुम्हाला तुमचा राईट हँड, इफ युअर राईटी, जर तुम्ही लेफ्टी असेल तर लेफ्ट हँड या प्रकारे वर घ्यायचा आहे आणि त्याला तुमच्या हृदयावर ठेवायचं आहे. स्वतःच्या साक्षीने आपण आता ही शपथ घेणार आहोत. अँड प्लीज क्लोज युअर आईज. आपले डोळे बंद करा आता. डोळे बंद करून तुम्हाला ही ओथ आपल्याला घ्यायची आहे. येस. आपलं नाव आपल्याला घ्यायचंय. मी कृष्णा भानुसे. तुमचं जे नाव असेल ते नाव तुम्ही घेऊ शकता. येस. मी आजपासून या ब्लिसफुल कम्युनिटीचा पार्ट आहे, आणि माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या प्रकारचं ब्लिस, सगळ्या प्रकारचा अबंडन्स, आनंद आणण्यासाठी, निर्माण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे, कटिबद्ध आहे. आय एम द युनिव्हर्स. मीच ब्रह्मांड आहे. मी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचा बालक आहे, आणि या सगळ्या मुबलकतेवर माझा अधिकार आहे. आय एम नॉट द बेगर. मी मागणारा नाहीये. माझा अधिकार असणाऱ्या गोष्टींसाठी मी मेहनत आणि प्रयत्न करायला तयार आहे. मी आज स्वतःला एक पवित्र वचन, पवित्र कमिटमेंट स्वतःशी देणार आहे. सगळ्या प्रकारचा अबंडन्स, मुबलकता, सगळ्या प्रकारची प्रॉस्पेरिटी, प्रेम, लक्झरी, ही फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला देण्याचा वचन मी आज देतोय. माझ्या आयुष्यात असणारे सगळे लोक, माझे मित्र, माझे कलिग्स, माझी फॅमिली, हे सगळे माझ्या पर्पज सोबत अलाइन आहेत, आणि ते देखील मला मदत करतायत, सपोर्ट करतायत. माझे सगळे नातेसंबंध प्रेमाने भरलेले आहेत, आदराने युक्त आहेत, आणि म्युच्युअली ग्रो होण्यासाठी माझ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती माझ्यासोबत आलेला आहे. मनी फ्लोज एफर्टलेसली इन माय लाईफ. माझ्या आयुष्यामध्ये पैसा अगदी सहज येतोय.
माय बॉडी, माझं शरीर एक मंदिर आहे, स्ट्रॉंग, हेल्दी आणि व्हायब्रंट गोष्टींनी युक्त असं, आणि माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी माझ्या गोलला, माझ्या ध्येयाला कंप्लीट करण्यासाठीच माझ्यासोबत अलाइनमेंटनी म्हणजे समतोल राखून काम करत आहे. माझी प्रत्येक सवय माझ्या या गोलला अचीव करण्याच्या दृष्टीनेच वर्क होतीये. प्रत्येक दिवशी मी एक नवीन चांगली सवय पेरतोय, इन्स्टॉल करतोय, आणि प्रत्येक दिवशी माझ्या कॅपॅसिटीमध्ये, माझ्या क्षमतेमध्ये प्रचंड वाढ होतीये. माय ॲक्शन्स आर पर्पजफुल. मी विनाकारण काहीच करत नाहीये. माझं प्रत्येक पाऊल माझ्या ध्येयाच्या दिशेनेच पडतंय आणि माझं ध्येय मला अगदी जवळ येताना दिसतंय. मी माझ्या कुटुंबाला त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वाधिक आनंदी, सुखी, प्रॉस्परस, लक्झरी लाईफ देण्याचं वचन स्वतःला देतोय. मी स्वतःला आजपासून एक प्रोव्हायडर, एक गिव्हर, देणारा म्हणून मी डिक्लेअर करतोय. कारण तेवढी असीम ताकद, असीम शक्ती ईश्वराने, परमेश्वराने मला प्रदान केलेली आहे. या ब्रह्मांडावरती माझा विश्वास आहे आणि या ब्रह्मांडामधून हवं तितकं आणि हवं ते सुख, आनंद, अबंडन्स मी माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित करू शकतो. आय एम ब्लिसफुल. आय एम ब्लिसफुल. आणि हळुवारपणे आपण आता आपले दोन्ही हात एकमेकांवरती रब करून आपले तळ हातामध्ये डोळे उघडायचे. सो हाऊ वॉज दॅट? कशी होती आपली अनुभूती? नेहमीच नेहमीच आपण ज्यावेळेस आपल्या सेल्फला अबंडन्स मध्ये बघतो, आपल्या फॅमिलीसाठी आपण काय करताना आपल्याला इमॅजिन करतो, इट्स अ सुदिंग मोमेंट. खूप छान ही मोमेंट असती. येस. सो आज साधारणतः दोन महत्वाच्या अनाउन्समेंट आपल्याला मला करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मला एक म्हणजे रिअलायझेशन ज्याला म्हणतात, ते रिअलायझेशन तुम्हाला करून द्यायचं की तुम्ही या बिंग ब्लिसफुल कम्युनिटी सोबत एक कोर्स म्हणून जॉईन झालेले आहात, असं तुमच्या डोक्यात जर असेल तर ते तुम्ही काढून टाका. कारण इट्स नॉट एनी काइंड ऑफ कोर्स. याला तुमच्या साधारणतः लाईफस्टाईलमध्ये तुमची लाईफस्टाईल बनवून तुम्हाला कन्वर्ट करण्याचा हा प्रवास आहे. आणि त्याच्यामुळे आमच्याकडून एक पाऊल म्हणून आम्ही काय करतोय, तुम्ही ज्या कुठल्या इनर सर्कलच्या मेंबरशिपला जॉईन केलेलं असेल आणि ज्यांचं पण पेमेंटची फॉर्मॅलिटी पूर्ण झालेली आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला आपण दर महिन्यामध्ये ना नवीन बॅचेसचं इन्व्हिटेशन देणार आहे, ज्या ज्या वेळेस सुरू होतील. सो तुम्ही थ्रूआउट कधी पण याला रिपीट करू शकाल फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे आता तुमच्या माहिती दिसतो या सेम प्रोग्रामची किंमत 50,000 आपण केलेली आहे. मात्र तुम्हाला याच्यानंतर या सेम प्रोग्रामसाठी पेमेंट करण्याची गरज पडणार नाही. सो ते आमच्याकडनं तुमच्यासाठी एक हे असणार आहे गिफ्ट. कारण मी बघितलेलं आहे माझ्या लाईफमध्ये पण बऱ्याच वेळेस आपण काही प्रोग्रामच्या एखाद्या याच्यामध्ये असतो सानिध्यात, त्यावेळेस आपल्याला काय वाटतं की आपण मोटिवेटेड राहतो आणि त्याच्यापासून दूर गेलो की आपलं परत ते मोटिवेशन कमी कमी व्हायला लागतं. सो तसं तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून दर 2 महिन्याला जी बॅच होईल ना त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येतील अँड यू कॅन रिपीट इट. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी काही पेमेंट परत करण्याची गरज नाही पडणार. येस. आणि सेकंड थिंग, आपण आपल्या मीटअप बद्दल पण बरंच दिवसांपासून आपलं सुरू होतं, तर ती मीटिंग पण मला डिक्लेअर करायची. आपण 6 ऑक्टोबर, त्या दिवशी संडे येतो, छत्रपती संभाजीनगरला आपण आपलं गेट टुगेदर ठेवतोय. ओके. त्या गेट टुगेदरसाठी म्हणजे पूर्ण थ्रूआउट द डे आपण काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आणि खूप छान कोरम त्याच्यामध्ये ठेवणार आहे. काही हिलिंग प्रोसेस पण करणार आहे. कारण मला त्या मीटिंगमध्ये मेन उद्देश माझा आहे की ज्याला टच थेरपी म्हणतात ना, किंवा एका हॉलमध्ये ज्यावेळेस 30, 40, 50 लोक असतील त्यांच्यासोबत जो काही आपण तिथं जी एनर्जी आपण एक्सचेंज करू शकतो, तो अनुभव मला तुम्हाला द्यायचा आहे. त्यासाठी आपली ही मीटअप असणार आहे. याच्यामध्ये खूप म्हणजे नॉर्मल नॉमिनल आपण जी इव्हेंट कॉस्ट असेल ती घेणार आहे. याची काही फीस वगैरे नाही आहे. आपण एखाद्या चांगल्या व्हेन्यूला ते घेणार आहोत. त्या व्हेन्यूची जी कॉस्ट डिवाइड होईल ती म्हणजे 1,000-2,000च्या वरती काही नसेल. अशा टाईपमध्ये आपण त्याला प्लॅनिंग करतो. कारण हा फक्त आपला मीटअपच आहे. याचबरोबर आपण या दिवशी काय करणार आहे, तुमच्या सगळ्यांचे सर्टिफिकेशन पण फिजिकली आपल्याला द्यायचे आहे, ज्यांचं पण इनर सर्कल कंप्लीट झालेलं आहे. इनर सर्कल किंवा 90 डेज मध्ये जे लोक आहेत त्यांना तुमचं सर्टिफिकेशन देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरला 6 ऑक्टोबरला आपण करणार आहोत. येस. याचबरोबर त्या दिवशी जे आहेत ना, तुम्हाला मी काही म्हणजे खूप शॉकिंग फॅक्ट्स जे तुमच्या लाईफमध्ये आणखी
म्हणजे खूप प्रचंड तुम्हाला ग्रोथ देतील ना, असे फॅक्ट्स पण त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. खूप पॉवर पॅक दिवसभराचा प्रोग्राम असेल तो. आणि आणखी काही सरप्राईज त्याविषयी ट्रेनर्सचा पण मी प्लॅन करतो आता, जसजसं त्या सगळ्या गोष्टी होतील, इतर ट्रेनर्सला पण मी बोलवण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी. तर ते मी तुम्हाला रिव्हील करेल. मात्र आपली मीटिंग 100% होणार आहे. आपण एक 100 लोकांचा तरी प्लॅन आपण करतोय, 100 लोकांसाठीचं. सो याचा फक्त आज किंवा उद्या तुम्हाला मेसेज आल्यानंतर तुमचं सीट तुम्हाला लवकर रिझर्व करायचं, कारण हॉटेल्सला आपल्याला फिगर अगोदर द्यावी लागती. आपण डायरेक्टली असं 200 लोकांचं बुकिंग करून ऐन वेळेस 100 आले तरी आपल्याला पूर्ण 200चं पेमेंट करावं लागतं. तो प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे जी काही तुमची कॉन्ट्रीब्युशन कॉस्ट असेल ती भरून तुम्ही त्याला लगेच बुक करायचं, एवढंच त्याच्या मागे असेल. याचबरोबर आणखी एक तुम्हाला मी सूचना द्यायची की तुमच्यासाठी आम्ही ॲड्रेससाठी बरेच वेळेस आमची टीम तुम्हाला कॉल करते. काही लोकांचे ॲड्रेस आहे ना विदाऊट पिनकोड येत आहे. सो ज्यांना किट भेटली नसेल आणि ॲड्रेस दिला नसेल तर आमचे मेसेजेस प्लीज चेक करा तुम्ही सगळ्यांनी. आणि आज मला तुम्हाला साधारणतः एक वेलकम लेटर, जे म्हणजे अगोदर ॲक्च्युली द्यायला पाहिजे पण आम्ही आता त्याला पूर्णपणे बनवलंय. ओके. त्या वेलकम लेटरचं पण मी तुम्हाला साधारणतः म्हणजे दाखवतो. तुमच्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर आम्ही पाठवणार आहे ग्रुपमध्ये. तुम्ही त्यांना बघून त्याला तुम्हाला फॉलो करायचंय. साधारणतः इनर सर्कलचं हे म्हणजे वेलकम लेटर आणि हे तुम्ही सेव्ह करून ठेवा. याच्यामधल्या तुमच्यासाठीच्या युजफुल लिंक लाईफ टाईम तुमच्याकडे असणार आहे. की साधारणतः तुमच्या इनर सर्कलमध्ये अभिनंदन आहे. आणि याच्यामध्ये आपण काय करतोय, तुम्हाला लाईफ टाईम मेंबरशिप देतोय. त्या लाईफ टाईम मेंबरशिपमध्ये काय आहे, आमच्या ज्या कुठल्या सूचना आहे, पुढच्या ट्रेनिंग आहेत, काय जे काय असेल, जेवढ्या पण गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट देतील त्या याच्यात फ्री असतील, म्हणजे मॅक्सिमम. पण एखादा जर वेगळा प्रोग्राम असला तर त्याची तुम्हाला कॉस्ट लागेल, ती पण खूप कमी असेल. ओके. म्हणजे तुम्ही इनर सर्कलच्या लाईफ टाईम मेंबरशिप मी तुम्हाला देणार, तसं सर्टिफिकेशन पण मी तुम्हाला फिजिकल प्रोग्राम मध्ये देणार आहे. सेकंड, तुम्हाला याच्यात काय करायचं, या ग्रुपला पिन करायचंय. ओके. ज्यांना माहित नसेल ग्रुपला पिन करणं काय असतं, त्यांच्यासाठी पण मी एका विंडोमध्ये दाखवतो. साधारणतः जस्ट मिनिट, मला बघू द्या व्हॉट्सअपची विंडो कुठे आहे एकदा. आय थिंक हा इथनच. सो याच्यात बघा, तुम्ही जर व्हॉट्सअपला तुम्ही गेले ना कुठल्याही, फॉर एक्झाम्पल तुम्ही या ग्रुपमध्ये आहात, प्रीमियमचा एक ग्रुप आहे किंवा इनर सर्कल 24 जूनची बॅच आहे, इनर सर्कल 2 आहे, इनर सर्कल 3 आहे, असे 5-10 ग्रुप आहेत. तुम्ही ज्या कुठल्या ग्रुपमध्ये असाल, इनर सर्कलच्या ग्रुपला तुम्ही जर गेले, ओके, तर त्या ग्रुपमध्ये वरती इकडे 3 डॉट असतात. ओके. या 3 डॉट मध्ये तुम्हाला पिनचा म्हणजे ऑप्शन होतो या ठिकाणी. म्हणजे लॅपटॉपमध्ये काय येईल, लॅपटॉप कम्प्युटरमध्ये मी डायरेक्टली याला लेफ्ट क्लिक केलं तर पिन चॅट येतं. याला जर मी पिन केलं ना तर हा ग्रुप बघा या ठिकाणी जाईल वरती. तुम्ही जर बघाल तर मी 1, 2 आणि 3 ग्रुप्स पिन केलेले आहेत. म्हणजे जे काही अपकमिंग माझं ट्रेनिंग असतं त्याचे ग्रुप मी पिन करतो. म्हणजे यांनी काय होणार आहे, तुमचं म्हणजे तुमची त्या ग्रुपमधलं हेच होणार नाही. ओके. येस. जयश्री मॅडम, येस, काही लोकांचा जो आहे ना, एका म्हणजे पर्टिक्युलर अमेझॉन कुरिअरनी ज्यांचे होते ना, सॉरी ई कॉम एक्सप्रेस, त्यांचा काहीतरी इश्यू झालेला होता, ते आम्ही परत रिअसाइन केलेत. तुम्हाला परत वेगळा मेसेज आला असेल काल. सो तुमचे आज डिस्पॅच होतील आणि उद्या तुम्हाला भेटतील, कारण विदिन 48 आवर्स सगळ्यांना भेटले, बाकीच्या लोकांना. फक्त जे 13 लोकांच्या किट्स आय डोंट नो कशामुळं गणपतीच्या दिवशी त्या आम्ही बुक केल्या होत्या, ज्या सगळ्यात अगोदर बुक केल्या त्या अजून पोहोचल्या नाही आहेत. ओके. येस. सो तुम्हाला ग्रुपला, येस जयश्रीजी, काल ज्यांना मेसेज आला ना त्यांचं आम्ही परत रिअसाइन केलं थोडक्यामध्ये. ओके. येस. सो सेकंड, आपण याच्यामध्ये जस्ट मिनिट, आपण या ग्रुपमध्ये तुम्हाला आणखी काही मी लिंक्स पण दिलेल्या आहेत, त्या लिंक्स बद्दल पण मला तुम्हाला सांगायचंय. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला आणखी म्हणजे ही पिन करण्याची एक टास्क करायची आहे. या ग्रुपला तुम्हाला कधीच लेफ्ट करायचं नाही, कारण या ग्रुपमध्ये मी खूप सगळ्या रिसोर्सेस आता पाठवणार आहे. कारण आता या मधल्या काळामध्ये आम्ही खूप रिडेव्हलपमेंट केलेली आहे. बिझनेस, लाईफ, रिलेशनशिप, माइंड, बॉडी पॉवर, या सगळ्यांवरती वेगवेगळे सेशन्स आपण प्लॅन करतो, ते तुम्हाला येणार आहेत. याच्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअप, सॉरी, फेसबुकच्या ग्रुपची लिंक आम्ही टाकलेली आहे. ओके. जर नसेल तर मी आत्ता या ठिकाणी टाकतोय. त्या ग्रुपला तुम्हाला नक्की हे व्हायचंय, कारण खूप लोक बघा, आपण रेकॉर्डिंग शेअर केल्याच्या नंतर त्यांचा आम्हाला मेसेज येतो की याच्यावर वेगळंच दिसतंय. याचा अर्थ काय आहे की तुम्ही त्या ग्रुपमध्ये नाहीये. येस. येस, सांगणार आहे राजेश्वरजी, आज ते पण मी सांगणार आहे. येस. सगळ्या क्रिस्टल्सची तो पिरॅमिड पण एक क्रिस्टलच आहे. येस. सो या फेसबुक ग्रुपला तुम्ही जॉईन जर नसाल तर त्याला तुम्हाला जॉईन करायचंय. ओके. आणखी एक लिंक आहे जी तुम्हाला बुकमार्क करून ठेवायची, ज्याच्यामध्ये साधारणतः माझे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट्स आहेत. तुम्ही प्लीज चेक करा की या सगळ्यांना तुम्ही मला फॉलो केलं की नाही.
या एका लिंकवर तुम्हाला फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम सगळं भेटेल. कारण याच्यानंतर म्हणजे तुम्ही बघत असाल काल परवापासून माझे खूप सगळे व्हिडिओज येणं सुरू झालेले, पण तुम्ही त्याच्यामध्ये नाही येत, जर नसाल तर तुम्हाला ते फ्री व्हिडिओ भेटणार नाही. कारण असं गरजेचं नाही की ट्रेनिंग मधूनच सगळं काही नॉलेज भेटेल. मी दररोज पण खूप सगळ्या गोष्टी त्याच्यातनं शेअर करणार आहे. सो तुम्हाला याला हे करायचंय. त्यानंतर आणखी एक महत्वाचा तुमच्यासाठी नंबर आहे, जो तुमच्यासाठी याच्यानंतर नेहमी करता हा लाईफ टाईम सपोर्ट नंबर असणार आहे. हा नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे बिंग ब्लिसफुलच्या नावाने. कारण आम्ही काय करणार आहे, याच्या ब्रॉडकास्ट लिस्ट बनवतोय, आणि ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये जर आमचा नंबर तुमच्याकडे सेव्ह नसेल तर मग तुम्हाला तो मेसेज पोहोचणार नाही. ओके. सो प्लीज इन्शुअर करा की तुम्हाला या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये साधारणतः सामील व्हायचंय. याचबरोबर आपल्याला साधारणतः एक स्वतःशी कमिटमेंट करायची की तुम्ही हे जे काही आहात, कोणी 30 दिवस केले, कोणी 60 दिवस केले, याच्यात जी काही दिनचर्या आपली होती ना, ती दिनचर्या आपली कंटिन्यू राहायला पाहिजे. इवन आफ्टर द, म्हणजे आपण या मेडिटेशन ना आपण लाईव्ह जरी नसले करत तरी आम्ही तुम्हाला सगळ्या रेकॉर्डिंग दिलेल्या आहेत. तुम्हाला तुमच्या वेनी ते करायचंच आहे. म्हणजे ऍब्सोल्युटली तुम्हाला त्या गोष्टींच्या सानिध्यामध्ये राहायचंय. आता याच्यात आणखी एक 4:45च्या मेडिटेशनसाठी खूप लोकांचा आग्रह की आमचा जर संपला असेल तर मग आम्हाला परत कसं याच्यात येता येईल. तर त्याच्यासाठी पण मी एक खूप लो कॉस्ट एक म्हणजे काहीतरी एक मेंबरशिप मी डिझाईन करतोय, आणि ती मेंबरशिप पेड याच्यामुळं की तुम्हाला 4:45ची काहीतरी कॉस्ट असावी. जेव्हा 4:45ला तुमच्यासाठी कोणतरी उठतंय तर तुम्हाला पण साधारणतः तशी अ, तुमची पण जबाबदारी असावी, यासाठी खूप लो कॉस्ट आपण त्याला हे करणार आहोत, ज्याने तुम्ही लॉंग टर्म मेडिटेशन मध्ये राहाल. ओके. आणि बाकी हे जे 30 डेज आहे तुमचं, हे तर तुमचे प्रोग्राम तुमचे 60 डेज, 30 डेज, हे दर 2 महिन्याला आम्ही तुम्हाला अपॉर्च्युनिटी देणार आहे. तुम्ही त्या बॅचमध्ये येऊ शकता. फक्त तुम्हाला सांगायचं की मी या महिन्यामध्ये बॅच करणार आहे. ओके. आता प्रोग्राम ज्या लोकांना खूप लोकांना म्हणजे कन्फ्युजन आहेत, तर कन्फ्युजन ते दूर करण्यासाठी मी या ठिकाणी परत एकदा सांगतो की तुम्हाला हा प्रोग्राम डिलिव्हर कसा होतोय नेमका. म्हणजे याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे, सगळ्यात इसेन्शियल, आणि ते तुमचं बोनस आहे. ओके. ते काय आहे माहिती आहे का? 4:45 AM मेडिटेशन हे तुम्हाला न चुकता करायचंय. ओके. आणि याची लिंक कुठे येणार आहे माहिती आहे का तुम्हाला? आम्ही तुम्हाला एका प्रीमियम कम्युनिटीमध्ये घेतलेलं आहे. त्या प्रीमियम कम्युनिटीमध्ये याचं हे येणार आहे. सेकंड, तुमचं जे रेग्युलर कोर्स आहे, काही लोक इनर सर्कलमध्ये आहेत, काही लोक 60 डेज मेंटरशिपमध्ये, काही लोक 90 डेज याच्यामध्ये आहे. ते रेग्युलर सेशनच्या लिंक तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मंडे टू फ्रायडे येतात. ओके. मंडे टू फ्रायडे त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे. आणि त्या लिंकवरच्या रेकॉर्डिंग तुमच्याकडेच राहणार नेहमी करता. सो तुम्ही तुमच्या वेळेनुसार, तुम्ही सकाळी 5लाही करू शकता किंवा तुमच्या वेळेनुसार पण त्याला तुम्ही फॉलो करू शकता. अशा प्रकारे आपण या प्रोग्रामला डिझाईन केलेलं आहे. ओके. आणखी एक खूप लोकांचा हे होता की व्हिडिओज रेकॉर्डिंग परत, समजा तुम्ही कधी जॉईन नाही केलं, तुम्ही परत मागची रेकॉर्डिंग मागता. सो तुम्ही थोडंसं ग्रुपला जर स्क्रोल केलं ना, तर आम्ही एक 8-10 दिवसानंतर पूर्ण लिंक्स त्या ठिकाणी टाकतो. सो तुम्ही प्रेफर करा की त्या ग्रुपमधले तुम्ही सगळ्या गोष्टी बघाल. ओके. आता आज ज्या गोष्टी तुम्हाला मला माहिती द्यायची होती त्या क्रिस्टल्स बद्दल मी बोलतो. ओके. आता क्रिस्टल्सच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला ॲगेट नावाचा एक, म्हणजे जो क्रिस्टल आहे, आम्ही आमच्याकडनं तुम्हाला प्रत्येकाला पाठवलेला आहे. तुमच्या ब्लिसफुल किटमध्ये पण तो आहे. ओके. त्या तो क्रिस्टल साधारणतः काहीसा असा दिसतो. त्या क्रिस्टल बद्दल मी तुम्हाला माहिती होतं, आणि त्या क्रिस्टलची मी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक पण सांगणार आहे. ओके. या प्रकारे तो क्रिस्टल तुमचा दिसतो. हा एक त्रिकोणी पिरॅमिड आहे. ओके. या क्रिस्टलला साधारणतः जर नाही, काहीच अडचण नाही श्वेताजी. काहीच अडचण नाही. तुम्ही थ्रू आउट करू शकता मेडिटेशनला, कुठलीही तशी अडचण नाही. ओके. येस. येस. सो येस, सो मला तुम्हाला पिरॅमिड बद्दल थोडक्यात तुम्हाला अगोदर माहिती होतो. जो आपला साधारणतः ॲगेट नावाचा पिरॅमिड आहे. ओके. त्या ॲगेट नावाच्या पिरॅमिडला हिलिंग स्टोन पण म्हटलं जातं, आणि त्याची तुम्हाला मी माहिती होतो. हा जो ॲगेट नावाचा पिरॅमिड आहे, याला मॅनिफेस्टेशन स्टोन म्हणतात. म्हणजे आपण ज्यावेळेस मेडिटेशन कुठलं करतो किंवा एखादं मॅनिफेस्टेशन करतो, तर आपण त्या ॲगेट स्टोन सोबत डिस्कशन करून जर आपण केलं तर तो तुमचं मॅनिफेस्टेशन लवकर पूर्ण होईल. या ॲगेट स्टोन मध्ये इट सेल्फ हिलिंग प्रॉपर्टी आहे. पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणजे सकारात्मक एनर्जी तर तुमच्या जिथं पण तुम्ही ठेवाल. आता तुम्ही बघाल तर माझ्या बाजूला पण एक असतो, माझ्या गाडी कारमध्ये पण आहे, मी जिकडे पण म्हणजे घरात पण मी ठेवलेला आहे. सो आणि
खूप काही तो महाग नाही, 300-400 रुपयालाच आपल्या साईटवरती विथ पोस्टेज तो भेटतो. या स्टोनला आम्ही ऍक्टिव्हेट करून दिलेलं असतं चार्ज करून. याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फक्त ज्या महिन्यात नाही का पौर्णिमेच्या वेळेस त्याला मूनलाईट मध्ये ठेवायचं, त्याला त्याची चार्जिंग प्रोसेस म्हणतात. ओके. किंवा एक सेलेटिन नावाचा आणखी एक क्रिस्टल असतो, ज्याच्यावर ठेवलं की कुठलाही क्रिस्टल चार्ज होतो. सो तुम्ही सेलेटिन मागू शकता किंवा त्याला जस्ट तुम्ही ठेवा तसंच. ओके. हा स्टोन जो आहे हा तुमची निगेटिव्हिटी कमी करेल सगळ्यात अगोदर. भावनिक जे इम्बॅलेन्स आहे ना त्याला बॅलन्स करण्याचं काम करतो. प्रोसेस तुम्हाला हीच करायची की दररोज तुम्हाला या स्टोनला हातामध्ये घेऊन तुमचं 10-15 मिनिटाचं मेडिटेशन करायचं आणि मॅनिफेस्टेशन करायचं. आपण जसं देवासोबत बोलतो, देवाला आपण प्रार्थना करतो, त्याप्रमाणे त्या ॲगेट स्टोनला तुम्हाला तुमची सगळे मॅनिफेस्टेशन सांगायचे. बस म्हणजे याच्यामध्ये काहीच कुठलं सायंटिफिक प्रोसेस नाही, एवढंच आहे. आणि याचं एक डॉक्युमेंट पण आहे PDF, ते पण मी तुम्हाला आज शेअर करेल. सेकंड तुमच्या याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा म्हणजे पॅरामीटर आहे, तो म्हणजे सेवन चक्रा ट्री. ओके. सेवन चक्रा ट्री जे आहे, याच्यामध्ये प्रत्येक चक्राला ऊर्जा देणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत बघा. त्याच्यामध्ये 300 बेड्स आहेत, म्हणजे हे जे पानं आहेत ना याला ते 300 आहेत. आणि हे 7 चक्रांशी निगडीत 7 प्रकारचे स्टोन्स आहे याच्यामध्ये. आता हे जे क्रिस्टलचं ट्री आहे, या ट्री मुळे काय होतं माहिती आहे का, जर तुम्ही या क्रिस्टलच्या ट्रीला म्हणजे घरामध्ये ठेवलं, तर सगळ्यात अगोदर तुमच्या घरामधली जी ऊर्जा आहे तिला संतुलित करण्याचं काम करतं. 7 रत्नांचे 7 खडे याच्याशी आहेत आणि ते 7 चक्रांशी संबंधित असतात. ओके. सो त्या घरामध्ये जर आपण याला नॉर्थ ईस्ट कॉर्नरला ठेवलं साधारणतः, तर त्या संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा याच्यातनं पर्क्युलेट होत राहते, तुम्हाला काही करण्याची गरज नाही. मेडिटेशन करताना जर तुम्ही ते वृक्ष तुमच्या समोर ठेवला, जवळ ठेवला, तर तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये मेडिटेशन मध्ये ज्या लोकांना ध्यान लागत नाही अशी कंप्लेन आहे ती तुमची सॉल्व्ह होईल. भावनिक स्थिरता आपल्याला येते. आणि साधारणतः याला तुम्ही जे तणाव कमी करण्यासाठी किंवा दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करण्यासाठी याच्याकडे तुम्ही एक 5 मिनिटं बघण्याचं मेडिटेशन पण करू शकता. स्टेरिंग मेडिटेशन ज्याला म्हणतात. ओके. शून्य मेडिटेशन च्या प्रकारचं आहे. तर त्याला तुम्ही बघू शकता. याला पण आम्ही चार्ज करून तुमच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे. आपल्या साईटवरती ते अवेलेबल आहे. 400-500 रुपये काहीतरी त्याची विथ पोस्टेज त्याची कॉस्ट आहे. ओके. या 7 चक्राच्या ट्रीचा म्हणजे मी पण बेनिफिट बऱ्याच दिवसांपासून अनुभवतोय. वास्तू तसं तर तुम्ही जर रेमिडीज मध्ये गेलात तर खूप वेगवेगळ्या विचारधारा आहे. पण आपल्याला साधारणतः आपण जर मेडिटेशन आणि 7 चक्रांच्या सानिध्यात आहोत, तर 7 चक्रांशी निगडीत ह्या गोष्टी जर तुमच्या सोबत असल्या तर तुम्हाला खूप जास्त त्याच्यामध्ये बेनिफिट होतो. आणखी एक जो कंपोनंट आहे तुमच्यासाठी, जो तुम्ही म्हणजे बाळगायला हवा, दॅट इज 7 चक्रांचं जे ब्रेसलेट आहे. ओके. 7 चक्रा ब्रेसलेट हे वैयक्तिक वापरासाठी आहे. आणि याच्यामध्ये तुमच्या 7ही चक्रांशी निगडीत प्रत्येक चक्राशी निगडीत स्टोन्स याच्यामध्ये आहे. याने काय होतं माहिती आहे का, तुमची जी 7 चक्रांचे दरवाजे आहेत ना ते उघडायला मदत होते. आणि थ्रूआउट द डे 24 आवर्स तुम्हाला त्यातनं ऊर्जा भेटत राहते. या प्रकारचं फ्री साईज ते ब्रेसलेट आहे, जे तुम्ही हातामध्ये ठेवू शकता. ओके. हातामध्ये घालू शकता किंवा तुम्ही मेडिटेशनच्या वेळेस पण त्याला बाळगू शकता तुमच्या याच्याप्रमाणे. येस. सो या प्रकारे हे ब्रेसलेट आहे. आणखी एक म्हणजे खूप लोकांचा पैशांच्या बद्दल बराचसा हे होता. ओके. की मला म्हणजे पैसे येतात टिकत नाही किंवा आर्थिक प्रॉब्लेममुळे तुमच्यापैकी अनेक लोकांनी हा कोर्स जॉईन केलेला आहे. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही जर बघायच्या तर याच्यासाठी एक पायराईट नावाचं स्टोन आहे. ओके. पायराईट याला साधारणतः पैशांचा स्टोन म्हणतात त्याला. ओके. याला वेल्थ स्टोन म्हणतात, समृद्धीचा दगड. हा पायराइट जो आहे ना, दोन कामं करतो. एक तर भरभराट तुमच्या याच्यामध्ये आणणं, पैसा अट्रॅक्ट करणं. आणि सेकंड थिंग, पैशाच्या बाबतीत जी काही बॅड एनर्जी असेल तुमच्या घरात किंवा तुमच्या प्रगतीला बघून जर कोणी त्या प्रकारची हे करत असेल, म्हणजे ज्याला निगेटिव्हिटी म्हणणं किंवा एखादा व्यक्ती दूषण देत असतो नेहमी, तर त्या प्रकारच्या एनर्जीला रिपेल करण्याचा म्हणजे याच्यातनं काम होतं. हा पायराइट आत्मविश्वास वाढवतो, रोगप्रतिकार शक्ती वाढवतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे, समृद्धी आणि संपत्तीला आकर्षित करतो. याला फुल्स गोल्ड असंही म्हणतात. म्हणजे सोन्यासारखं हिऱ्यासारखं चकाकणारं जड ते एक हे असतं. सो याला तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता, तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकता. ओके. सो या सगळ्या ज्या गोष्टी वस्तू आहेत त्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर मी तुम्हाला वेबसाईटची हे लिंक टाकतोय.
याच्यामध्ये बघा 7 चक्रांचं ट्री हे 699 रुपयाचं आहे. ब्रासलेट 499 रुपयाचं आहे. जो पायराईट स्टोन आहे तो 800 रुपयाचा आहे. जे आगेट स्टोन आहे जो पिरॅमिड मी तुम्हाला दिलाय तो 399 रुपयाचा, आणि आपलं बुक पण आहे त्याच्यावरचे 275 रुपयाचे. सो हे सगळे मी म्हणजे जेव्हा मी घेतले त्यावेळेस खूप महाग कॉस्टमध्ये मी घेतले होते, कारण मला माहित नव्हतं, माझ्याकडे रिसोर्स नव्हता. सो विथ रिसर्च या सगळ्या गोष्टी आणून आपण एका ठिकाणी तुमच्यासाठी अवेलेबल केलेल्या आहे. सो तुम्हाला याच्यापैकी जे काही आवश्यकता आहे ती घेऊन तुम्ही इकडनं बुक करू शकता. ज्याप्रमाणे तुम्ही अमेझॉनवर करता त्याच प्रकारे या ठिकाणी तुम्हाला त्याची बुकिंग करता येतील. येस. राकेशजी, बुक जे आपलं तुम्ही ते प्री लॉन्च मध्ये बुक केलं. प्री लॉन्च म्हणजे काय असतं की पब्लिकेशन होण्याच्या अगोदर प्री लॉन्च ऑफर असते. सो आता त्याचं पब्लिकेशन या वीक मध्ये होणार आहे, आणि पब्लिकेशन झालं की पहिल्या प्रती ज्या जवळपास 500 लोकांनी बुक बुक केलेलं आहे. सो आय एम फॉर्च्युनेट फॉर दॅट, आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार. कारण लेखकांना पुस्तक छापल्यानंतर त्याच्या वाचकांची वाट बघावी लागती. माझं जे पुस्तक आहे त्याचे म्हणजे पानावरती शाई छापण्याच्या अगोदर 1,000 बुकिंग त्याच्या झाल्या होत्या. म्हणजे मला थांबवावं लागलं ते पुस्तक त्याच्यानंतर, कारण मला माहित नव्हतं एवढा रिस्पॉन्स भेटेल. मला म्हणजे लेखक नाहीये मी, पण जे काही अनुभव ते त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण ते इतकं त्याला रिस्पॉन्स भेटला सगळीकडनंच. सो थँक्यू फॉर दॅट. आणि तुम्हाला फर्स्ट जे एडिशन आहे ते पहिल्या वीकमध्ये मी पाठवणार आहे. आणि तुमच्यापैकी जे लोक इकडे येतील 6 तारखेला, आय एम होप की प्रत्येक जण येणार आहे, प्रत्येक जण बुक करेलच. 6 ऑक्टोबरचा आपला जो इव्हेंट आहे, तर त्यांना तर फिजिकली त्याच्या साईन कॉपीज मी देण्याचा तो पण प्रयोजन केलेलं आहे. ओके. येस. सो येस. नीताजी, हे जेवढे पण स्टोन्स आहेत ना, यांना याच्यासाठी सेलेनाईट नावाची प्लेट सजेस्ट केली होती, पण ते अगेन ती कॉस्टली. त्याच्याऐवजी तुम्ही काय करा, महिन्या 2 महिन्यातनं एक वेळेस काय करायचं तुम्ही, फक्त तुमचं जे स्टोन आहे त्याला ज्यावेळेस पौर्णिमा असेल त्यावेळेस तुम्ही त्याला 1 तास 2 तास मून लाईट मध्ये ठेवा. दॅट्स इट. सो त्यांनी त्याच्या ज्या हिलिंग प्रॉपर्टीज त्या येतात. आता या सगळ्या क्रिस्टल्सच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाहीये. या सगळ्या क्रिस्टल्समध्ये ऍक्च्युअल म्हणजे जे आपण बघितलं, आपली बेसिक कॉन्सेप्ट बघा. तुम्ही माझ्यासोबत भेटले कधी? आपण अहम ब्रह्मास्मी ज्या वेबिनारमध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं, त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या बॉडीमध्ये ना फॉरेन प्रॉपर्टीज आहेत विदेशातल्या, म्हणजे ब्रह्मांडाच्या बाहेरच्या. आपला 90% बॉडी मास हा स्टारडस्ट पासून बनलेला आहे. सो या बॉडीला ऊर्जा देणारे जे पंचमहाभूत आहेत त्यांच्याशी निगडीत हे क्रिस्टल्स आहेत. आणि या क्रिस्टल्स मधनं 100% फायदा होतो. मी स्वतः बरेच दिवस झाले याचा अनुभव घेतोय. माझा पण पूर्वी या गोष्टींवरती विश्वास नव्हता, किंवा म्हणजे माझ्या लक्षात नव्हतं बसत की हे कसं होत असेल. बट इट वर्क्स अँड इट वर्क्स अमेझिंगली. याच्यात तुम्ही ते ब्रासलेट तुमच्या घरात जर कोणी मुलं मुली असतील लहान, त्यांना पण तुम्ही ते देऊ शकता. त्यातनं जे आपण जे म्हणतो ना नजर लागणं वगैरे बॅड एनर्जी, तर त्या गोष्टींमध्ये पण याच्यातनं फायदा होतो, माझा वैयक्तिक अनुभव. येस. सो आता आपण आजचा जो टिप ऑफ द डे त्याला सुरुवात करू. आणि आजचा टिप ऑफ द डे काय आहे माहिती आहे का? जस्ट अ मिनिट. मी त्यासाठी काय डॉक्युमेंट हे केलेलं आहे. येस. सो आजची मनीषा मॅडम, या 6 तारखेला म्हणजे मला सांगता येणार, कारण खूप पॉवर पॅक इव्हेंट आहे. आणि त्या दिवशी मला असं वाटतं की आपण ट्रेनिंगवरच आम्ही जास्त करून फोकस करू. सो हे सगळं त्याने तो इव्हेंट हॉटेलला असणार आहे. सो तुम्ही ऑनलाईन बुक केलं तर ठीक आहे, अदरवाईज आपण बघू काहीतरी व्यवस्था करू. येस. सो तुम्हाला आजचा जो म्हणजे टिप ऑफ द डे मला द्यायची ती म्हणजे हार्नेसिंग द पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. हार्नेस म्हणजे काय? बांधणं आणि आपल्यासाठी वापरणं. तुम्हाला व्हिज्युअलायझेशनची ताकद दररोज तुमच्यासाठी बांधायची व वापरायची. तुम्ही मेडिटेशन्सच्या दरम्यानच तुमचं व्हिज्युअलायझेशन होतं असं माझ्या लक्षात आलंय बऱ्याच जणांचं. सो तुम्ही काय करा माहिती का, त्याच्याऐवजी तुम्हाला एक 5 मिनिट्स म्हणजे पॉवर मिनिट किंवा पॉवर आवर म्हणतो मी त्याला, कारण मी व्हिज्युअलायझेशन खूप जास्त वेळ करतो. तुम्हाला पॉवर मिनिट तुमचे तयार करा 5 मिनिटाचा. आणि ते 5 मिनिटं सकाळचे असायला पाहिजे. आणि याला तुम्ही काय करा, सकाळी तुम्ही बेडमधनं उठले की इवन बिफोर गोइंग टू टॉयलेट तुम्ही बेडमध्ये ज्यावेळेस बसता, थोडंसं तुम्ही सजगतेमध्ये येता. त्यानंतर आपण अल्फा फेजमध्ये असतो. ज्यांचं 6 वीक झालंय त्यांच्या लक्षात त्यांना माहित असेल ते. त्यावेळेस आपली एनर्जी ना खूप हाय लेवलला असते, आणि वी कॅन कनेक्ट विथ द गॉड.
आणि त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, एक 4 ते 5 डीप ब्रीथ घ्यायचे आहेत, डोळे बंद करून किंवा डोळे उघडे करून, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं. आणि त्या डीप ब्रीथच्या नंतर तुमचा आजचा दिवस कसा जायला हवा हे तुम्हाला वाटतं, त्या पूर्ण गोष्टीने तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये हे करायच्या आहे. म्हणजे क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन पण मी तुम्हाला शिकवणार आहे, तुमचं आहे तुमच्या कोरममध्ये. पण तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये, की मी आता 4 वाजता, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी माझं सांगतो, 4 वाजता मी उठलोय, 4:15 मी रेडी होतोय, 4:30ला मी माझं स्वतःचं रिच्युअल करतो मेडिटेशनचं, 4:45ला मी तुमच्यासोबत मेडिटेशन करतोय, 5:30ला माझी दुसरी बॅच आहे, 6:30ला तिसरी बॅच आहे, 7:30ला आणखी एक बॅच आहे, नंतर मी 9 वाजता ऑफिसला जातोय, मी ब्रेकफास्ट करतोय, 9 वाजता ऑफिसला जातोय, 10, 10:30ला मी टीम मिटिंग घेतोय, 11 वाजता मी अजून काही गोष्टी करतोय, 12 वाजता, 1 वाजता, असा पूर्ण माझा दिवस आहे ना, मी फास्ट फॉरवर्डमध्ये बघतो. आणि याला तुम्ही पॉझिटिव्ह वेनी बघायचं, की मला ज्या गोष्टी वाटतायत घडाव्या तशाच वेनी. इमॅजिन करा, तुम्ही तुमच्या या गोष्टीला जर तुम्ही फॉलो केलं ना, तर एक महिनाभरानंतर तुम्हाला लक्षात येईल की अरे मी विचार करतो तेच होतंय. म्हणजे याच्यातनं काही चमत्कार घडणार नाहीये, लक्षात ठेवा. पण आपण सकारात्मक जे रिझल्ट आहे ना, त्याला आपण ताकद देतोय. आणि इनफॅक्ट याच्या मागचं सायंटिफिक लॉजिक असं आहे, की तुम्ही व्हिज्युअलाइज केलेल्या गोष्टी तुमच्या डोक्यात इतक्या परफेक्ट बसता ना, की तुम्ही दिवसभर त्या गोष्टींसाठीच काम करता. आणि अगेन आपला जो रूल आहे, की तुम्ही प्रत्येक क्षणाला पुढच्या क्षणाची भविष्यवाणी करत असता. आणि त्याच्या पुढच्या क्षणाला ती भविष्यवाणी खरी ठरवण्यासाठी तुम्ही काय करता, ऍक्शन घेता. सेम. सो हा सेम फॉर्म्युला या ठिकाणी लागू होतो. सो तुम्हाला ट्राय करायचं आहे, की तुम्ही खूप मॅक्सिमम, म्हणजे तुम्हाला या व्हिज्युअलायझेशनला तर खाडाच पडू द्यायचा नाही. उठल्याबरोबर तुमचं पहिलं काम, उठायचंय, तुम्हाला मांडी घालून बसायचंय. तुम्ही ज्या कुठल्या शक्तीला मानतात, देवाला मानतात, त्याचे तुम्हाला आभार व्यक्त करायचे या लाईफसाठी, आत्ताच्या मुवमेंटसाठी. आणि जस्ट तुम्हाला डोळे बंद करून तुम्हाला जस्ट व्हिज्युअलाइज करायचं, पूर्ण दिवस तुमचा फास्ट फॉरवर्डमध्ये बघायचा. तुम्हाला 5-10 मिनिटं लागले तरी चालतील, जास्त वेळ लागला तर वेल अँड गुड. पण मिनिमम 5 मिनिटाचं करायचं. ही तुमची टिप ऑफ द डे. या एकाच प्रोसेसला जर तुम्ही वापरलं ना, तर आय एम शुअर तुम्हाला लाईफमध्ये ना, म्हणजे दुसऱ्या कुठल्याच टूलची गरज नाही पडणार. बाकी सगळे मेडिटेशन हे सगळं 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 स्ट्रॉंग आहे. पण हे सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्यासाठी, की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये दररोजचा दिवस, म्हणजे बघा, मला माझ्या मेंटॉरने एकदा सांगितलं होतं, की होप इज लाईक बेगिंग. म्हणजे एखादी माझ्या बाबतीत चांगलं घडावं बाबा, अशी इच्छा व्यक्त करणं म्हणजे भीक मागण्यासारखं आहे. आणि भीक ही समोरच्याच्या हातात आहे ना, ती देईल का नाही तो व्यक्ती. त्याच्यामुळे होप इज लाईक बेगिंग. आणि ज्यावेळेस आपण फुल कॉन्फिडन्सने व्हिज्युअलायझेशन करतो ना, त्यावेळेस आपण ठरवतो की माझा दिवस कसा जाणार आहे. तिथं आपण मागत नाहीये, आपण सांगतोय. इट इज आस्किंग. येस, मला 9 वाजता हे करायचंय, 9 वाजता हे करायचंय, 9 वाजता हे करायचंय. येस. नाही, ऍक्च्युली मनीषा मॅडम, सकाळी कोणाचंच काही नियोजन असू शकत नाही, आय थिंक. ज्यावेळेस आपण झोपेतनं उठतो ना, त्यावेळेस बेडवर बसून आपलं करण्याचं काही नियोजन दुसरं असूच शकत नाही. 5 मिनिट आपण स्पेअर करूच शकतो. येस ऑर नो. ज्यावेळेस आपण झोपेतनं उठतो, आपण कुठेही असू द्या ना, आपण झोपणार आहोत. आणि आपण कुठेही असलो तरी आपण उठणार आहोत. आणि उठल्याच्या नंतर त्या क्षणाला आपण जर ही प्रोसेस केली 5 मिनिट्सची, येस, त्याच्यानंतर तुम्हाला काहीच, म्हणजे त्याच्यामध्ये हे येणार नाही प्रॉब्लेम. दुसरी सुपरमॅन पोज आहे, ती पण तुम्ही नेहमी वापरू शकता. सुपरमॅन पोज ज्याही वेळेस तुम्हाला दिवसभरात कुठं डाऊन वाटेल ना, कारण बऱ्याच वेळेस काय होतं, या तुमच्या सगळ्या प्रवासात तुम्हाला खूप सगळे टूल्स दिलेले आहेत मी, मग त्यात कन्फ्युजन होतं. सो आता एक पीडीएफ पण मी तुम्हाला देणार आहे, आणि ज्यांनी बुक मागवलं त्या बुकमध्ये या सगळ्या टूल्सला वापरण्याची आणखी, म्हणजे रिटर्न प्रोसेस आहे, ज्याच्या तुम्ही कॉपी पण काढू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी जास्त बेनिफिट होणार आहे. ओके. सो आता एक रिक्वेस्ट आणखी तुम्हाला सगळ्यांना करायची आहे. येस, कॉंग्रॅच्युलेशन जयश्रीजी. आणि आय थिंक त्याच्यामुळे तुम्हाला फायदा पण होत असणार आहे, तुम्ही 10 वेळेस जर करताय तर 100%. की आपल्या मेंबरशिपच्या वेळेस ना, काही लोकांनी, येस, सुपर वुमन पोज, येस, राईट राईट, सुपर वुमन, मी सुपरमॅन म्हणण्याच्या वेळी सुपर वुमन पण पोज म्हणायला पाहिजे त्याला. येस. नाही मनीषाजी, नियोजन केल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बॅक ऑफ द माइंड आहे, सबकॉन्शियस मध्ये. पण ज्यावेळेस मी माझा विचार करतो ना, तर माझ्याकडे येणारा पाहुणा पण 1 वाजेच्या ऐवजी ना 2 वाजता येतो. कारण मी माझ्या व्हिज्युअलायझेशन मध्ये म्हटलंय की 1 वाजता मी अमुक अमुक ठिकाणी असणार आहे. गोष्टी तशा घडायला लागतात. मी तुम्हाला पूर्वी पण उदाहरण दिलं, की मी व्हिज्युअलाइज करतो ना ट्रॅव्हल करताना, तर मला एकही सिग्नल लागत नाही. कुठल्याच चेकपोस्टवर माझी गाडी थांबत नाही. मी मॉलमध्ये जातो त्यावेळेस मला तीच पार्किंग भेटती, गेले अनेक वर्ष झाले. माझ्या घरापासून 500 मीटर अंतरावरच मॉल आहे, पण खूप फुल असतो तो नेहमी. तिकडे जागाच भेटत नाही. आणि ते परचेसिंगच्या नंतर त्या गाडीपर्यंत जाणं खूप हेक्टिक असतं, ती ट्रॉली घेऊन.
पण मला 100% त्याच ठिकाणी भेटते, कारण मी हे व्हिज्युअलाइज करतो. सो सो तुम्हाला म्हणजे एक तुमच्या डायरीत लिहून टाका आज मॅनिफेस्टेशन जर्नलमध्ये की आय हॅव टू, म्हणजे काय म्हणतात त्याला, हार्नेस द पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. हार्नेस म्हणजे काय? मला व्हिज्युअलायझेशनची ताकद माझ्या आयुष्यामध्ये आणून बांधायची आहे, आणि त्याच्यासोबत मला आहे ना त्याची, म्हणजे त्याला, त्या व्हिज्युअलायझेशनच्या ताकदीसोबत मला फ्लोट करायचं आहे. सो मनीषा मॅडम, तुम्ही जेव्हा याला कराल ना, तर मिरॅकलसली तुमच्या लक्षात येईल की अरे यार, आज तर असं होणार होतं, पण मी सकाळी व्हिज्युअलाइज केल्यामुळे असं झालंय माझ्या मनासारखं. मला बऱ्याच वेळेस माझ्या, म्हणजे काही जर माझ्याकडनं अडचण असली, ओके, आणि माझं काही नियोजन मध्ये आलं आणि क्लायंट मीटिंग असली आणि मी सकाळी व्हिज्युअलाइज केलं की क्लायंटकडनंच काहीतरी असा हे यावं की त्यांनी सांगावं आजच्या ऐवजी उद्या करू, मला क्लायंटकडनं मेसेज येतो की माझं काहीतरी अडचण झाली आहे, आपण आजच्या ऐवजी उद्या भेटू. कारण माझ्या बॅक ऑफ द माइंड सुरू असतं की यार, आज घाईमध्ये मी जर यांना हे केलं तर मी निर्णय देऊ शकणार नाही. ओके. सो तुम्ही याला सुरू करा, आणि मी तुमच्यासाठी आता म्हणजे थोड्याच दिवसामध्ये 21 डेज व्हिज्युअलायझेशन चॅलेंज परत सुरू करणार आहे, आणि ऍब्सोल्युटली ते तुमच्यासाठी फ्री असणार आहे. ओके. एक रिक्वेस्ट मला तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. मला ऍक्च्युली त्या विषयावरती बोलताना बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम येतो की ज्यांचं कोणाचं पेमेंटची काही टर्म हे असेल ना पेंडिंग, त्यांनी ती प्लीज हे करा, कारण आमची टीम इकडनं कॉल करते त्या त्या गोष्टी. या सगळ्या प्रोग्रामला ऍक्च्युली 100% ऍडव्हान्स फीसमध्येच असतं हे, पण आपण त्याला, कारण बऱ्याच लोकांची इच्छा असते पण त्याच्यामध्ये बॅलन्स असतं पेमेंट, किंवा तेवढं वन टाइम करता येत नाही, म्हणून आपण काही पेमेंट प्लॅन्स दिलेले. सो आपल्या याच्यात अनेक लोक आहेत की ज्यांनी इनिशियल जी डिपॉझिट होतं त्यानंतर काही केलंच नाही, रिमेनिंग अमाऊंट भरलीच नाही. सो प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते पेमेंटची फॉर्मॅलिटी आज कंप्लीट करा. तुमच्या ग्रुपमध्ये ना मी त्या पेमेंट संदर्भातला एक मेसेज कॉमन टाकेल, त्या लिंकवर किंवा गुगल पेवर जाऊन तुम्ही ती करा. आता आपण तुमच्या क्वेश्चन्सकडे येऊ. ओके. राजेश्वरजींनी क्वेश्चन टाकलं, तर हा एक दिवसाचा इव्हेंट आहे सर. 6 ऑक्टोबरला रविवारी आपण भेटणार आहोत, साधारणतः सकाळी 10ला आपण सुरू करू विथ ब्रेकफास्ट. सकाळी ब्रेकफास्ट असेल, त्याच्यानंतर तुमचं वेलकम केलं जाईल. त्याची पत्रिका मी तुम्हाला पाठवेल व्यवस्थित दिवसभर काय. सकाळचं एक सेशन असेल, दुपारी एक सेशन असेल, एकच्या नंतर काही असेल, आणि तुम्हाला तुमचे अनुभव पण शेअर करायचे त्या दिवशी. हा प्रोग्राम त्या दिवशीचा माझा नाही आहे, इट इज अबाउट यू ओनली. तुम्ही काय काय अनुभव घेताय या सगळ्या याच्यामध्ये, तुमच्या या येस, तुमच्या या काय म्हणता येईल त्याला, प्रवासामध्ये तुम्हाला काय अनुभव येतात ते तुम्हाला शेअर करायचे. येस. सो तुमच्या लाईफमध्ये चेंजेस आणण्यासाठी जे काही एफर्ट्स आमच्याकडून होत आहेत, ऍक्च्युली या सगळ्या गोष्टींना मी बिझनेसच्या ऐवजी ना स्पिरिच्युअल एक थिंग म्हणून बघतो. इमॅजिन करा तुम्ही. आणि या स्पिरिच्युअल थिंगमध्ये मला तुमच्याशी कनेक्ट राहणं खूप गरजेचं आहे सतत, नेहमी. कारण या कनेक्शन मधूनच मला चेंजेस आणता येणार, आणि इट इज नॉट लाईक की तुम्ही आता 60 दिवसाचं केलं मग संपलं. याच्यात अजून अशा अनेक गोष्टी ज्या मी तुमच्यासाठी प्लॅन केलेल्या आहेत, अजून येणार आहे. त्याच्यामध्ये आपण वेल्थ मास्टरी पण इंट्रोड्यूस करतोय. ओके. वेल्थ क्रिएशनच्या संदर्भामध्ये आपण याच्यामध्ये अजून हेल्थचं क्रिएट करतोय. आपण याच्यामध्ये डायबेटीस रिव्हर्सल कनेक्ट करणार आहे, की विदाऊट एनी मेडिसिन, विदाऊट एनी कुठलंही नेटवर्क मार्केटिंग कंपनीचं प्रोडक्ट न वापरता तुम्ही घरातल्याच भाजीपाला वापरून कशा प्रकारे 3 महिन्यामध्ये डायबेटीस रिव्हर्सल करू शकता. याच्यासाठी पण मी काही एक्सपर्ट्स याच्यामध्ये कनेक्ट करणार आहे, आणि हे सगळे याच्यामध्ये हे करू शकता. येस मीनाजी, तुम्ही फॅमिलीला पण याच्यामध्ये आणू शकता, ज्यांना पण, फक्त तुम्हाला ती जितके तुमचे मेंबर्स आहेत, ओके, त्यांचे तुम्हाला बुक करावं लागेल. म्हणजे कारण त्या ठिकाणी आपण व्हेन्यू जो करतोय ना, त्या व्हेन्यूला आपल्याला त्यांना सांगावं लागणार आहे की इतक्या लोकांचा ब्रेकफास्ट आहे, इतक्या लोकांचा लंच आहे, इतक्या लोकांची चहा कॉफी आहे, कारण तो खूप सुंदर इव्हेंट करायचा आपल्याला. आणि हा रिमार्केबल असेल इव्हेंट. त्या इव्हेंटमध्ये मी तुम्हाला खूप सगळ्या सरप्राइझिंग फॅक्ट सांगणार आहे. आपण 1-to-1 कनेक्शन मध्ये पण त्याविषयी येणार आहोत. म्हणजे बघा, रेकी ज्यांना माहिती आहे ना, रेकीमध्ये टच थेरपीचं खूप जास्त हे आहे, महत्व आहे. टच थेरपी. सो त्या ठिकाणी आपण त्या फिजिकल ऑरामध्ये असणार आहोत एकमेकांच्या, आणि आणखी काही प्रोसेस मी तुम्हाला त्याविषयी, तुमच्याकडनं एक खूप वेगळं मेडिटेशन मी त्याविषयी करून घेईल. छान. आणि तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या लाईफ मधला सगळ्यात महत्वाचा इव्हेंट आहे तुमचा, आणि तुम्ही त्या दिवशी ग्रॅज्युएट होणार आहे, अशा प्रकारे तुम्हाला पण तयार होऊन यायचंय त्या दिवशीचं. म्हणजे तुमचा ड्रेस कोड मी त्या ठिकाणी काही ठेवलेला नाही मुद्दामून असा, पण तुम्ही जे तुमचं बेस्ट आहे त्या तयारीने तुम्हाला त्या दिवशी यायचंय, कारण आम्ही तशी तयारी त्या दिवसाच्या इव्हेंटची करणार आहोत. साधारणतः आपण 10-10:30ला इव्हेंट सुरू करू. छत्रपती संभाजीनगर हे ऑलमोस्ट, जर नागपूर आय थिंक लॉंगेस्ट आहे. नागपूरवाले जर रात्री बसले नंदीग्रामनी, तर
श्वेता मॅडम, मी ट्राय करेल तसं, कारण आपण ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी असतं सगळं जैन फूड. नाही झालं तर मी अरेंज करेल. नो इश्यू, तुम्ही फक्त मला सांगून ठेवा. हो हो, नाही माहिती आहे मला श्वेताजी, जैन फूड मला माहिती आहे. येस. सो आय विल अरेंज दॅट. फक्त त्यावेळेस तुम्ही जेव्हा तुम्ही आता सीट बुक कराल ना, त्यावेळेस सांगून ठेवा फूडच्या बाबतीमध्ये. सो त्या दिवसाच्या इव्हेंटला आपल्याला असं करायचं की हा तुमचा इव्हेंट असणार आहे. आणि मी आता तुमच्याकडनं सजेशन्स पण घेणार आहे. एक दोन दिवसात तुम्हाला मेसेज येईल की इव्हेंटमध्ये अजून काय असायला पाहिजे, कशावर बोलायला पाहिजे, काय असणार आहे. येस. 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 नवरात्र येते का त्यावेळेस? 6 ऑक्टोबरला नवरात्र सुरू होती, तर आपण त्या टाईपच्या पण फूडची व्यवस्था करू त्याच्यामध्ये. फास्टिंग. ओके. सो आमची टीम तुम्हाला विचाराल किती लोकांचा फास्ट आहे. सो ज्या काही गोष्टी त्यात चालतात ना त्यावेळेस, भगर वगैरे. सो माझा पण बऱ्याच वेळेस असतो नवरात्राचा उपवास. आता या ट्रेनिंग्समुळे बऱ्याच वेळेस होतो की नाही माहित नाही, पण तुमच्यासाठी मी ती अरेंजमेंट करेल, ज्यांचा पण असेल, खास करून महिलांचा उपवास असतो त्यावेळेस. ओके. सो खूप छान आपण त्याला प्लॅन करणार आहोत त्या इव्हेंटला, आणि तिथनं आपण परत पुढच्या नवीन वर्षाची सुरुवात करू शकतो. येस. येस. ऍज अ फॅमिली आपला ग्रुप करा. येस, आपण म्हणजे ऍज अ फॅमिलीच आपला ग्रुप हे करणार आहे. खर्च त्याचा खूप मी सांगतो राजेश्वरीजी, मला आता म्हणजे इव्हेंट सोबत बोलण्याचं राहिलेलं आहे. जी काही तिथली फूडची कॉस्ट असेल ना तीच घेणार आहे, म्हणजे हा याच्यात आम्ही फीस नाही घेणार आहे. एक तुम्ही 1500 रुपये 1700 रुपये पकडून चला, कारण आपण चांगल्या लोकेशनला करतो. 2 स्टार 3 स्टारला करतो आपण प्रोग्राम. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, थोडंसं तुम्ही चांगल्या याच्यामध्ये आपण तो हे करू शकतो, आणि बाकी सगळी लाईट साऊंड हे ते सगळी व्यवस्था असते. सो हा काय अर्निंगचा इव्हेंट नाहीये. हा तुमच्यासाठीच इव्हेंट असणार आहे. सो हॉटेलला असेल तो इव्हेंट, चांगल्या हॉटेलला असेल, आणि तुम्हाला व्हेन्यू मी याच्यामध्ये हे करता येईल. ओके. येस. आपण 6ला संपवण्याचा प्रयत्न करतोय. ओके. आणि ऑलमोस्ट इथनं आम्ही बघितलं सगळ्यांच्या ज्या गाड्या आहेत, म्हणजे पुणे इथनं 4 तास आहे, 4 ते 5 तास. मुंबई 6 तास आहे. त्याच्यानंतर मॅक्सिमम जे लोक कोकणातनं पण कोणी येणार असेल तर 7-8 तास आहे. सगळ्यांच्या ओव्हरनाईट जर्नी आहेत. शनिवारी रात्री तुम्ही बसले तर रविवारी येऊ शकता. नागपूर सगळ्यात लॉंगेस्ट आहे, पण नागपूरहून पण नंदीग्राम आहे आणि खुरानाच्या गाड्या आहेत. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली इकडनं. सो तुम्ही तुमचं ते बुक करताना मला लोकेशन शेअर कराल, त्यावेळेस मी तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगेल की कशा प्रकारे आपण याला प्लॅन करणार आहोत. सो डोंट वरी अबाउट दॅट. तुमच्या त्या गाड्या तुमच्यासाठी कोणत्या कम्फर्टेबल ती पण मी सांगणार. मी एक 100-150 लोकांचा इव्हेंट मी प्लॅन करतोय. ओके. येस. येस वैशालीजी, तुम्ही पण सगळे येऊ शकतात, सगळ्यांसाठी आहे हा. जे कोणी लोक आपल्या कम्युनिटीमध्ये आहेत, इनफॅक्ट तुम्ही तुमच्या फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता, त्यांना जर तुम्हाला एक वेगळी ट्रीट द्यायची असेल तर. येस. येस. आणि तुम्ही येस. हा, 6 ऑक्टोबर आपली 99% फिक्स आहे मॅडम, कारण काय होतंय ते, पुढं परत दिवाळी सगळं सुरू होतंय. आणि मग त्याच्यामध्ये आणखी ते हे होऊन जाईल. आपण मार्चमध्ये काही लोकांनी पैसे भरले इनफॅक्ट यासाठी, 30-40 लोक ज्यांनी पैसे पण पे केलेले आहेत आम्हाला. पण त्यावेळेस ते इलेक्शनमुळं हे झालं नाही. तुम्ही कोणालाही आणू शकता सोबत. फक्त तुम्हाला ते पर मेंबर पर हेड तुम्हाला सीट बुक करावं लागेल, बस एवढंच आहे, बाकी काहीच नाही. आणि मी तुम्हाला आग्रह करेल की जे हजबंड म्हणून तुम्ही आहेत ना मेंबर, त्यांनी मिसेसला आणा. जे मिसेस तुम्ही आहात मॅडम, त्यांनी हजबंडला आणा, कारण त्यांच्या लक्षात येईल की इथं काय होतं. कारण ज्यावेळेस तुम्ही, येस वैशाली मॅडम, तुम्ही पे केलेलं असणार आहे आय थिंक. येस, तुमचे 2 लोकांचे ऑलरेडी आलेलं होतं पेमेंट. येस. सो याच्यात त्या दिवशी ज्या प्रकारचे एक्सपिरियन्सेस लोक शेअर करतील, ज्या प्रकारची म्हणजे फॅक्ट्स मी तुमच्या समोर शेअर करणार आहे ना, तो या सानिध्यात नसलेल्या व्यक्तीचं पण जीवन बदलून टाकेल. म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह ज्याला म्हणतात ना, एक शब्द लागतो कधी कधी प्रॉस्पेक्टिव्ह बदलायला. ते प्रॉस्पेक्टिव्ह बदलण्याचं काम त्या ठिकाणी आपण करणार आहोत. वेगवेगळ्या क्विज असणार आहे, काही तुमच्यासाठी अजून गोष्टी मी त्या ठिकाणी प्लॅन केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. ओके. सो आता मी वळतो तुमच्या क्वेश्चन्सकडे, तुम्हाला एक्सपिरियन्सकडं. गेल्या 8-10 दिवसात तुमच्यापैकी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या आपल्या टेक्निक्स वापरून जर कोणी काही एक्सपिरियन्स आला असेल, तर तुम्ही तो हँडरेज करून शेअर करायचा आहे. ओके. जसं गेल्या वेळेस आपल्या जयश्री मॅडम आज आहेत की नाही मला दिसल्या नाही, त्यांनी ट्रान्सफरचं हे केलं होतं. काही लोकांनी शरदजी, मी सांगेल तुम्हाला अकोमोडेशन पण त्याच्याजवळचं, आणि आहे छत्रपती संभाजीनगरला खूप चांगली व्यवस्था आहे अकोमोडेशनची. आणि याच्यामध्ये आहे. हा. येस, तुमचं जसं तुम्ही मागच्या वेळेस बदलीचा एक्सपिरियन्स सांगितला, तो ऐकून मला खूप लोकांचे फोन आले की मला पण बदली करायची. म्हटलं, तर तुम्हाला जर बदली करायची आहे ना, तर तुम्ही त्या मॅडमने जे जे फॉलो केलं तुम्हाला ते करावं लागेल.
कारण तुमच्या अनुभवातून काय होतं, दुसऱ्या माणसाच्या लक्षात होतं की अरे बापरे, माझ्या लाईफमध्ये पण हा प्रॉब्लेम आहे, याचं सोल्युशन मी बाहेर शोधतोय, ते मला इथंच भेटेल. येस. सो अशा प्रकारे आपल्याला साधारणतः या गोष्टी याच्यासाठी हे एक्सपिरियन्स शेअर करणं गरजेचं असतं. सो तुम्ही हँड रेज करा वन बाय वन, मी तुम्हाला अनम्यूट करेल. तुमचा काही एक्सपिरियन्स असेल तो तुम्ही शेअर करा आणि तुमचं. येस. जयश्रीजी, तुम्ही सरेंडर केलेलं. येस, आय कॅन फील दॅट. कारण तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये इतकं इगर असता तुमचं. येस. तुमची टेक्निक तीच आहे की तुम्ही एकदम इगरली ते सगळ्या गोष्टी करतात आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी चांगल्या करतात. आणि आय एम शुअर की या इव्हेंटला तुम्ही पण येता, इव्हेंटच्या दिवशी पण आपल्याला या सगळ्या गोष्टी म्हणजे शेअरिंग तुमची खूप, हा इव्हेंट तुमच्यासाठी लक्षात ठेवा. माझ्या या मागच्या इव्हेंटमध्ये जो आम्ही पुण्याला घेतला होता ना, तो याला होता ऑर्चिडला. यावेळेस पण पुण्याचा प्लॅन होता, पण काय होतंय, ऑर्चिडचा एक्सपेन्स खूप वाढतोय. आणि आणखी ट्रॅव्हलिंग, पुण्यामध्ये राहण्याचा खर्च, जे अकोमोडेशन तुम्हाला इकडे 1,500 भेटेल, तिकडे पुण्याला 3,000 शिवाय हॉटेलच नव्हती आमच्या व्हेन्यूच्या बाजूला. सो त्याच्यामुळे आम्ही हे छत्रपती संभाजीनगर याला हे करायला लागले. येस. 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 सो कॉंग्रॅच्युलेशन्स. येस, मी अर्चना मॅडम तुम्हाला अनम्यूट करतोय. तुम्ही तुमचा कॅमेरा ऑन करा आणि काय तुमचा एक्सपिरियन्स आहे, तुमचं नाव सांगा, तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला ते सांगा, आणि त्याच्यानंतर तुमचं साधारणतः हे सांगा. राज आवाज कमी कर. तुमचा साधारणतः तुमचा अनुभव सांगून काही प्रश्न असेल तो पण तुम्ही विचारू शकता, म्हणजे नवीन जे मेंबर्स आहेत त्यांच्या पण लक्षात येईल की ते कुठं आलेत. येस. येस अर्चनाजी, तुम्ही अनम्यूट आहात. ओके. ओके सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नमस्कार मॅडम. सर मला अनुभव असा आला म्हणजे मी एक बिझनेस ऑनलाईन बिझनेस जॉईन केलेला आहे ओके. 1.5 महिन्यापूर्वी, म्हणजे आषाढी एकादशीला. तर त्यावेळेस आहे ना, त्या बिझनेस मध्ये आपल्याला 10 मेंबर करायचे असतात. हम्म. तर तेव्हा मी तेव्हापासून प्रयत्न करते. 1 मिनिट सर, मुलाची गाडी आली, 1 मिनिट फक्त, हो परत हो. बोलते. बघा बघा. येस. येस, तोपर्यंत आणखी दुसरे कोणी असतील त्यांनी हँड करा, म्हणजे मला त्यांना हे करता येईल. येस. आय थिंक कल्पना मॅडम आहेत का? तुम्ही मला शेअर केलं होतं, 1.5 लाख तुम्ही मॅनिफेस्ट केले त्याविषयी. कल्पनाच ना, बहुतेक नाव आहे ना तुमचं. मेडिकल हॉस्पिटलच्या बिझनेसमध्ये ओपीडीचा तुमचा, हॉस्पिटलचा तुम्ही एक्सपिरियन्स शेअर केला होता. तुम्हाला पण सांगायचं असेल तुम्ही सांगू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे ज्या लोकांना एक्सपिरियन्स येत आहेत ना, यांनी या प्रोसेसेस केल्या आहेत. या प्रोसेस मी तुम्हाला पण सांगितलेल्या, फक्त तुम्हाला त्या प्रोसेसेस साधारणतः फॉलो करायच्या आहे. बस तुम्ही पहिली स्टेप घेतली याच्यात मेंबर होऊन, पुढची स्टेप काय म्हणते, याला फॉलो करणं. माझ्या या प्रोग्राममध्ये मी तुम्हाला पुण्याचे जे सांगत होतो, लाईफमध्ये पहिल्यांदा स्टेजवर येऊन बोलणारे 10-15 लोक होते. ते रडले अक्षरशः नंतर. मी माझ्या लाईफमध्ये, कारण तुम्ही लक्षात ठेवा, आपलं मन जे आहे ना, ते अनुभवांच्या बेसिसवरती काम करत असतं. जर मला शाळेमध्ये कधीतरी 3री, 4थी, 5वीला मी बोलण्याच्या प्रयत्नात असताना माझा अपमान कोणी केला, या एका स्पीड ब्रेकरमुळे लाईफ टाईम ते लोक कोणासोबत बोलू शकत नाही. आणि या इव्हेंटमध्ये तेच होतं नेमकं. एकदा तुम्ही येऊन स्वतःला हे करता बघा, पाण्यात पोहताना पहिली उडी मारण्याचा अनुभव तुम्हाला कोणाला आठवतो का आता, ज्यांना स्विमिंग येते, पण स्विमिंगच्या अगोदर जी पहिली जंप होती. सो खूप तो, आणि त्याच्यानंतर काही बदलतं का, आपल्या अंगावरती एखादा नवीन अवयव उगतो का पाण्यात गेल्यानंतर? काहीच होत नाही. पण त्याच्या पहिले फक्त आपल्या माइंडसेटमध्ये असतं की मला पोहता येत नाही, आणि त्याच्यानंतर आपल्या माइंडसेटमध्ये होतं की अरे आय कॅन स्विम. एवढाच फरक असतो. सो हा फक्त तुमच्या मनस्थितीचा फरक आहे. तुमच्या लाईफमध्ये सध्या जो काही प्रॉब्लेम आहे, बिलीव्ह मी, त्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हीच काढणार आहे. म्हणजे माझ्याकडनं तुम्हाला काही असं वेगळं काहीच भेटणार नाहीये. मी फक्त तुम्हालाच हे करायला लागणार, करायला सांगणार आहे. येस. श्रद्धा मॅडम, तुम्हाला आत्ता बोलायचं म्हणताय का तुम्ही? 1 मिनिट, मी अनम्यूट करतो तुम्हाला. श्रद्धा मॅडम. येस. येस, तुम्ही बोलू शकता. येस. श्रद्धा वांदेवारजी. येस. नमस्कार सर. नमस्कार माझं मॅडम. नाव श्रद्धा भंडेकर. येस. सर, मी तुमचा 5 डेजचा आणि 14 डेजचा दोन्ही कोर्स केलाय. मी हम्म. ब्लाइंडली तुम्हाला फक्त फॉलो करत असते सर. मी विचार नाही करत की हे कसं होणार आहे. थँक्यू. आणि मला त्याच्यानंतर म्हणजे असे काही अनुभव आले की मी मागच्या 6 महिन्यामध्ये ऍक्च्युली काय म्हणजे डिप्रेशन काइंड ऑफ होते, की मी एका हम्म. फेज मधनं बाहेर येऊ शकत नव्हते. आणि मी ऍज अ डिझायनर वर्किंग आहे, माझी फॅक्टरी आहे. लॉकडाऊन मध्ये मी काही कारणामुळे ती बंद केली होती. पण हम्म. तुमच्या या सगळ्या प्रोग्राम नंतर तुम्ही जे जे सांगितलं त्याप्रमाणे फॉलो करून आत्ताची कंडिशन अशी आहे की मी 1-2 महिन्यात माझी फॅक्टरी परत चालू करते. ग्रेट सो ग्रेट. बल्क प्रोडक्शन असतं की महिन्याला मी 2-3 हजार पीसचं प्रोडक्शन करते. सो मी त्या स्टेजला आता मी परत येते आणि त्याचा खूप आनंद होतोय मला की मी त्या स्टेजला पोहोचतीये परत. आणि मी तुम्हाला मध्ये एक मेसेज केला होता सर की मी डायरीत जे पण लिहितेय ते पूर्ण होतंय.
सो त्याच्यानंतर परत काही प्रोसेस करायची आहे का आपल्याला? सो येस, ऍक्च्युली त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं, समजा तुम्ही आजचं तुमचे जे मॅनिफेस्टेशन लिहिलेले पूर्ण होत आहेत, तुम्ही त्या संध्याकाळी त्या मॅनिफेस्टेशनच्या खाली परत लिहा की थँक्यू युनिवर्स, हे सगळं जे हा. माझ्या लाईफमध्ये फुलफिल होतं त्याला. हा ओके. पॉइंट काय माहिती का, तुमच्या मनाला तुम्हाला हळूहळू ना विश्वास द्यावा लागतो की इट्स वर्किंग. ज्यावेळेस तुमचं 5 रुपयाचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होईल ना, त्यावेळेस तुम्हाला 500च्या मॅनिफेस्टेशनची ताकद येईल. जेव्हा तुमचं ओके. 500चं पूर्ण होईल, त्याच्यानंतर तुम्ही 5 लाखाचं मॅनिफेस्ट करू शकता. आणि मी म्हणजे मी तर हे स्वतः तर अनुभवतोच आहे, पण माझ्याकडे अशा अशा लोकांचे व्हिडिओज आहेत, म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार की कोणी डायव्होर्स मॅनिफेस्ट केला, हो. डायव्होर्सच्या नंतर ज्या प्रकारचा व्यक्ती पाहिजे होता त्याच प्रकारच्या व्यक्तीसोबत लग्न मॅनिफेस्ट केलं, हा आणि हा. त्या लग्नामध्ये ज्या कंडिशन होत्या माझ्या समजा त्या व्यक्तीच्या, त्याच कंडिशनवर समोरचा व्यक्ती तयार झाला. सो हो. इट हॅपन्स मॅजिकली. हा, असे एक्सपिरियन्स रोज येतात सर, की सकाळी आपण जे ठरवतो ते दिवसभरात तसंच अलाईन होतं. जसं की तुम्ही आता म्हणालात, की आपण जे ठरवतोय त्याप्रमाणे समोरचे पण मीटिंग कॅन्सल करणं किंवा ते पोस्टपोन होणं, आपण जे ठरवतोय एक्झॅक्ट तसंच होतं ते. येस. आणि खूप खूप थँक्यू सर, म्हणजे काय देवासारखे तुम्ही भेटलात आयुष्यात, थँक्यू, त्यासाठी खूप थँक्यू. खूप थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू. थँक्यू. येस. आणि आय होप तुम्ही याला या फिजिकल इव्हेंटला आपल्या, त्यावेळेस तुमचे 100. प्रोडक्ट पण नक्की घेऊन या, कारण माझा मेन कोर हा डिजिटल मार्केटिंगचा आहे. सो मी ओके. तुम्हाला त्याबद्दल पण गायडन्स करणार आहे सगळ्यांना की हाऊ टू लॉन्च युअर बिझनेस ऑनलाईन. ओके. येस. नक्की सर. थँक्यू मॅडम, थँक्यू. येस. याच्यानंतर अर्चना मॅडम तुम्हाला अनम्यूट करतोय मी, नंतर वृंदा मॅडम आहेत, ज्यांनी पण टाकले उत्तमजी तुम्हाला पण अनम्यूट करतो मी. येस. येस अर्चनाजी. ओके ओके सर. तर त्यामध्ये 10 आयडी करायचे असतात. तर मला ज्या दिवशी मला किट मिळाली ना, तर त्या दिवशी मला आयडी मिळाली. म्हणजे आधी मी महिन्याभरापासून प्रयत्न करत होते, फेसबुकला टाक, इकडं स्टेटसला ठेव, ग्रुपवर टाक, पण तरी पण मला रिस्पॉन्स मिळत नव्हता. नंतर मी ते म्हणजे तुम्ही सांगता तसं प्रोसेस मध्ये रोज करायचे, की आज माझे आयडी झालेले आहेत, 10 आयडी झालेले आहेत. पण त्या दिवशी मला ज्या दिवशी मला किट मिळाली त्याच दिवशी मला आयडी पण मिळाला, म्हणजे फर्स्ट आयडी माझा मिळाला. त्यामुळे मला ग्रेट. त्यावेळेस खूप आनंद झाला. हम्म. आणि त्यानंतर असे छोटे मोठे पण अनुभव मला म्हणजे येतच असतात. आणि आणखी एक होता, तो विसरले मी आता सांगायचं. एकच मिनिट. हा, मला पुढच्या आठवड्यात आता 26 तारखेला बँकॉकची ट्रिप आहे. तर हम्म. ती मला म्हणजे पॅकेज त्याच्यामध्ये मिळालेली, एका प्रोडक्ट वरती. ओके, तर ओके. ती मला फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण मग मी नगरमधून एकटीच आहे जायला, आणि आम्हाला मुंबईवरनं जायचंय. तर मला हम्म. म्हणजे मला नगरमधून सोबत कोणीच नाही जायला. हम्म. म्हणून मग मी त्यांना विचारलं होतं की म्हणजे सोबत कोणी घेऊ शकतं का, दुसरे फ्रेंड वगैरे किंवा असं नाही का. तर त्यावेळेस ते म्हणले नाही, जे पॅकेज मध्ये आहेत त्यांनाच आहे मॅम. तर नाही होणार शक्य, ते असं दुसऱ्यांना नाही घेऊ शकत तुम्ही, तुम्हाला हम्म. एकट्यालाच यावं लागेल. म्हणून मग मी त्यांना म्हटलं पैसे भरून म्हणजे येऊ शकतो का, असं तसं. तर त्यावेळेस ते नाही म्हटले होते. पण नेमका काल त्यांचा अचानक फोन आला की म्हणे मॅडम तुम्ही तुमचे फ्रेंड वगैरे किंवा घरातलं कोणी घेऊ शकता अचानक आहे. आणि मग मी हम्म. माझ्या फ्रेंडला काल विचारलं, आणि लगेच ती पण लगेच तयार झाली. म्हणजे मला सोबत पण झाला, तर मुंबईपर्यंत जाऊ शकते, म्हणजे मला त्यामुळे खूप आनंद झाला. आणि ते तुम्ही जे दिले ते हे पिरामिड पिरॅमिड. जो आहे ना, येस. हा तो मी पर्समध्येच ठेवलाय, माझ्या बरोबर ठेवते रोज. तर त्यामुळे मला म्हणजे हा खूप आनंद झाला मला, की मला सोबत मिळालं जायला यायला, आणि तिकडे पण मला एन्जॉय करायला बरोबर म्हणजे जोडीदार येस. मिळाला बाबा. म्हणजे अनुभव चांगले खूप छान येतात ते. म्हणजे याच्या आधी पण मी हे करत होते, म्हणजे त्या पुण्याच्या कोयले मॅडमचा कोर्स, त्यांचं पण लाईफ टाईम हे आहे फेसबुकला, पण ते वेळ भेटत नाही त्याला करायला. हम्म. तर पण तुमच्यासोबत कसं म्हणजे डायरेक्ट कनेक्ट होतं ना आपण येस, येस. रोजच्या रोज. थँक्यू सर. चालेल. थँक्यू मॅडम, आणि अभिनंदन तुमच्या अनुभवांसाठी. आणखी बरेच अनुभव तुम्हाला येणार आहेत, तुम्ही प्रोसेसमध्ये आहातच. ओके, उत्तमजी तुम्हाला मी अनम्यूट केलेलं आहे. आणखी कोणाचे काही हे असतील ना, त्यांनी हँड रेस करा किंवा चॅटमध्ये टाकून ठेवा. येस. उत्तम सर, तुम्ही बोलू शकता. ओके. सो आज मी तुम्हाला म्हणजे सर अनम्यूट करतो तोपर्यंत आणखी तुमच्या व्हॉट्सअपवरती ग्रुपवरती ना एक पीडीएफ येणार आहे प्रत्येकाच्या, किंवा पर्सनलला येईल. त्या पीडीएफ मधले जेवढ्या पण लिंक्स आहेत, तुम्हाला स्टेप काय करायचे, पहिली स्टेप ग्रुपला पिन करायचंय. दुसरी स्टेप तुमचं साधारणतः फेसबुक ग्रुप आपला जो प्रीमियम आहे तो जॉईन करायचा आहे. तिसरी स्टेप तुम्हाला आपला जो 8149चा एक नंबर आहे, तो कस्टमर केअर नंबर म्हणून सेव्ह करायचा आहे, आमचा आपला सपोर्ट नंबर म्हणून. त्याच्यावरनं आम्ही तुम्हाला खूप सगळ्या लिंक्स पाठवणार आहे, कारण सगळं ग्रुपमध्ये शेअर करणं, त्या लिंक सापडत नाही ग्रुपमध्ये, प्रॉब्लेम तो होतो. सो इंडिव्हिज्युअली आम्ही तुम्हाला पाठवण्याची व्यवस्था करतोय. थर्ड थिंग तुम्हाला काय करायचंय, या सगळ्या गोष्टींना
बनवण्यासाठी एक तुमचं डे टू डे जर्नल मी देणार आहे, एक फॉर्मॅट. त्याच्यात तुमची दिनचर्या तुम्हालाच बनवायची, मी बनवून देण्याच्या ऐवजी. ओके, हे 3 कामं तुम्हाला आज करायचे. येस, निलांबरी मॅडम, तुम्हाला मी अनम्यूट केलंय. येस, विचारा ना तुम्ही प्रश्न जे आहे तुमचा. रमाकांत सर, तुम्ही चॅटमध्ये टाका किंवा तुम्ही डायरेक्ट विचारा. येस. नमस्कार सर. येस निलांबरी मॅडम, नमस्कार. हा सर, मला एक असं विचारायचं होतं, जेव्हा आपण मॅनिफेस्ट करतो कोणती पण गोष्ट, हम्म. तेव्हा आपल्याला युनिव्हर्स कडून काही पॉझिटिव्ह सायन्स मिळतात का? ऍक्च्युली मॅनिफेस्टेशन करताना जर तुमची जी गट फिलिंग असते बघा, गट फिलिंग म्हणतो आपण त्याला, एखादा निर्णय घेताना आपल्या मनात, पोटामध्ये, ज्याला म्हणतं ना की मला आतून वाटतंय होणार आहे, त्या प्रकारची पॉझिटिव्ह फिलिंग येणं म्हणजे मॅनिफेस्टेशन होण्याच्या दृष्टीने तुमचे पावलं असतात थोडक्यामध्ये. तो अच्छा. फक्त काय होतं माहिती आहे का, मॅनिफेस्टेशन डिले कशामुळे होतं, आपण डाऊट मधनं त्याची सुरुवात करतो, कारण आपल्याला खूप कटू अनुभव आलेले असतात. म्हणजे हम्म. पूर्वी आपल्या बाबतीत वाईट घटना घडलेल्या असतात. 99% लोकांचं हे असतं की मी चांगला विचार केला की होत नाही आणि वाईट विचार केला की होतो. ओके, सो हा ओके पण सर. तुमचा पॅटर्न आहे, थिंकिंग पॅटर्न. सो या पॅटर्नला बदलून मॅनिफेस्टेशन करायचं असतं. आता आय थिंक तुम्ही 30 डेज मध्ये किंवा इनर सर्कलमध्ये आहात का निरंबरी मॅडम? मी 90 डेज मध्ये आहे सर. 90 डेज मध्ये आहात. सो तुमच्या आता याच्यामध्ये NLP मधून तुमचे पॅटर्न्स आपण हे करणार आहोत, चेंज अच्छा. करण्यासाठीच्या आणि काही प्रोसेस. सर, जर्नल बद्दल एक विचारायचं होतं. आता हा. तुम्ही आधी जी सांगितली होती जर्नल करायला, ती पण आहे, आणि तुम्ही एक दिलेली किट मध्ये ती सुद्धा आहे. तर मग ती हम्म. दोन्ही कशा युज करायच्या? एक तुम्ही जी विकत घेतली ना तिला संपू द्या, आणि नंतर आपलं हम्म. किंवा तुम्ही जे मी मॅनिफेस्टेशन जर्नल तुम्हाला पाठवलंय ते तुम्ही फक्त तुमचं हम्म. विश बॉक्स किंवा म्हणजे मॅजिक जर्नल म्हणून वापरा. जे हवं आहे ना त्या गोष्टी त्यात लिहायला सुरुवात करा, आणि दुसरं जे आहे ना ते ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणून वापरा. ही अच्छा. आजच्या दिवसासाठी ओके सर. थँक्यू, आज मी अमुक अमुक करू शकले त्यासाठी थँक्यू, असं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा ग्रॅटिट्यूड जर्नल करा त्याला, आणि एकाला मॅनिफेस्टेशन जर्नल करा. ओके. ओके सर, पण ते सर रोज लिहायचं का मॅनिफेस्टेशन जर्नल मध्ये पण? दररोज तुम्ही लिहिलं तर तुम्हाला खूप लवकर अनुभव येतील. आता त्या मॅडमनी सांगितलं ना की त्यांनी, श्रद्धा मॅडमनी, की जे काही त्या लिहितायत डायरीत ते व्हायला लागलंय, याचं रिझन काय? ते ब्लाइंडली ते करतायत दररोज. गेले अनेक वर्ष झाले, 6 महिने झाले कन्सिस्टंटली करतात. आणि तुम्ही त्यांचे जर पूर्वीचे व्हिडिओ आय थिंक माझ्याकडे नसतील, पण मी त्यांच्याशी बोललेलो आहे, त्यांच्या आवाजातून पण लक्षात येत होतं की ही व्यक्ती लोअर एनर्जीला आहे, आणि आज त्यांची एनर्जी वेगळी आहे. ओके सर. सो आणि तुम्ही सर, याला अजून एक, आपला जो मॅजिक बॉक्स आहे त्याच्यामध्ये जर हा पिरॅमिड ठेवला तर चालेल का? हो, पिरॅमिड ठेवू शकता. आणि तुमचं नेक्स्ट वीक आहे ना, मी या सॅटर्डे, पुढच्या सॅटर्डेला जे एक सेशन फुल डे असणार आहे ना, त्याच्यामध्ये मॅजिक बॉक्सचं इम्प्लिमेंटेशन मी शिकवणार आहे. 2-2.5 तासाचा तुम्हाला वेगळी ट्रेनिंग असणार आहे आपल्या याच्या व्यतिरिक्त सगळ्यांसाठी. सो त्या दिवशी मॅजिक बॉक्सच मी टेक्निक घेणार आहे. सो त्याच्यात आपण मॅजिक बॉक्सला एक विश बॉक्समध्ये कसं कन्वर्ट करायचं, आणि विश बॉक्स म्हणून आपण त्याला कसं वापरायचं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील तुमच्या. ओके सर, येस. थँक्यू. येस, थँक्यू. येस. जयश्री मॅडम, त्याच्यानंतर येस, जयश्री मॅडम. अनम्यूट करा मॅडम, अनम्यूट करा. हा, आता नमस्कार unmute. सर. नमस्कार, नमस्कार, बोला मॅडम. मला बाकी तर काही नाही, पण मी जे जे निगेटिव्ह थॉट्स होते ते माझे बरेच कमी झाले. हा एक पॉझिटिव्ह माझ्यासाठी एक्सपिरियन्स आहे. आणि ते विश बॉक्सचं बोलायचं होतं तर ते मॅडमने विचारलं तर मला कळलं आता. येस. आणि किट अजूनपर्यंत पोहोचलेली नाहीये मला. येस, काल तर तुम्हाला परत मेसेज आला असेल ना? हा, तो काल एक मेसेज आलेला. येस. सो तर तुम्हाला 2 दिवसात आता पोहोचून जाईल ती आता. कारण काय झालं होतं, एका कुठल्या तरी आय थिंक इकॉम एक्सप्रेस कुरिअर कंपनीचे जेवढे कुरिअर होते त्यांच्यात काहीतरी इश्यू झाला होता, म्हणजे ते अच्छा. पिकअपच झाले नाही. सो आज ते पिकअप होतील. तुम्हाला तुमचा चंद्रपूरचा ऍड्रेस आहे ना? नाही नाही, नागपूरला. नागपूरचा आहे. सो तुम्हाला परवा भेटून जातील मॅडम ते, 100%. अच्छा. येस. आणि बाकी जे काही म्हणजे जे पैशासाठी केलं त्याचं तर काही झालं नाही, पण मी आनंदी आहे, खुश आहे. म्हणजे ते निगेटिव्ह थॉट्स जे आहे ते बऱ्यापैकी कमी झाले. नाही, बघा, मी तुम्हाला आणि सगळ्यांना पण एक या ठिकाणी सांगतो, हं. आपण मॅनिफेस्टेशन बघा, मी साधारणतः वजन कमी करण्याची जर मी सुरुवात करतोय, तर वजन कमी होतं आणि डायरेक्टली माझं असं पोट व्ही शेप मध्ये येणार नाही. नाही नाही. काय होतं मध्ये का, वेट लॉसची प्रोसेस सुरू केल्यावर इंटरनल चेंजेस होतात. सगळ्यात अगोदर तुमचं फॅट मसलमध्ये टर्न होतं, तुमचं वजनही कमी होत नाही. इनफॅक्ट वजन वाढतं काही काही वेळेस. वजन जेव्हा वेट लॉस सुरू करतो त्यावेळेस जे स्थूल फॅट आहे ते
मसल्समध्ये कन्वर्ट होतं. मॅनिफेस्टेशनची प्रोसेस सेम आहे. मॅनिफेस्टेशन मध्ये खूप लोकांना वाटतं की त्याचे काही साईन्स दिसतील का, चिन्ह दिसतील का, पण मॅनिफेस्टेशनची प्रोसेस वर्क व्हायला लागण्याचं पहिलं लक्षण काय माहिती आहे का, की मला आनंदी फील होतंय. कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जर तुमचं मन आनंदी असलं तर बाकीच्या गोष्टी होतील. आनंदी मनातून रिलेशनशिप अट्रॅक्ट होतात, आनंदी मनातून पैसा पण अट्रॅक्ट होतो. सो सुरुवातीला तुम्हाला या प्रोसेसवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सो यू आर फिलिंग हॅपी म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन, तुमची ती सुरुवात झालेली आहे. आणि विदिन हा. नेक्स्ट तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये काहीतरी एक्सपिरियन्स तुमचा शेअर कराल, लक्षात घ्या. हा. चला ओके, ठीक आहे, थँक्यू सर. चालेल. येस, थँक्यू. येस. हा. उत्तमजी तुम्हाला मी अनम्यूट केलंय. नंतर रमाकांत सर तुम्हाला पण मी अनम्यूट करतो. येस, उत्तमजी तुम्ही अनम्यूट करून बोला, कॅमेरा ऑन करून. उत्तम सर, तुम्हाला अनम्यूट करण्यासाठी माईकच्या बटनाजवळ बटन असेल, तिथनं हे करा. उत्तम सर, तुम्हाला आवाज येतोय माझा? रमाकांत शेलार सर, तुम्हाला अनम्यूट करतोय मी. येस सर. हॅलो. येस येस येस. हा सर, मागच्या वेळी मी अनुभव सांगितलाच होता. हम्म या व्हिज्युअलायझेशनचा असा मलाही फायदा कसा झाला की मी तुम्हाला सांगितलं होतं की वृंदावन मथुरा ही ट्रिप मध्ये असताना सासरे आजारी होते. आणि हम्म. ते आम्ही आल्यानंतर म्हणजे त्यांचं जाणं तर निश्चितच असतं, म्हणजे ते काय आपल्या हातात नसतं, देवाच्या हातातल्या त्या गोष्टी. राईट राईट. पण मला माझी 27 तारखेला बँकॉकची ट्रिप अशी 2-3 महिन्यापूर्वी अरेंज झालेली. मग हम्म. माझ्या मनामध्ये तसा प्रश्न मी येऊच दिला नाही व्हिज्युअलायझेशन मध्ये की त्या बँकॉकच्या ट्रिपला पण मला काही अडचणी यायला नको. त्यामुळे सगळे आधी विधी होत आहेत. परत शारीरिक झाला, मला जे काही प्रश्न डायबिटीसमुळे होते किंवा एक छोटासा ऍक्सिडेंट झालता, त्याच्यामुळे शारीरिक ज्या व्याधी खूप असायच्या त्या बऱ्याच खूप मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. त्यामुळे ग्रेट. आनंदी जीवनाचा तो एक तुमच्यामुळे जो मार्ग सापडलाय त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. थँक्यू थँक्यू सर. आणि अजून एक गोष्ट सर, की त्या दिवशी तुमचं किट मिळाल्यानंतर मी ती प्रोसेस करायला घेतली आणि हा माझ्याकडून जो अगेट पिरॅमिडचा स्टोन आहे तो साधारण 2 फुटाहून खाली पडला, तर त्याला हम्म खाली ब्रेक झालेली आहे बघा असं. हम्म. हो, आणि तुम्ही वर पण थोडं दुसरं ब्रेक बुक पण झालं केलं आय थिंक. हा, आणि तो मिळाला पण मला. तर मिळाला मग ना. हा आता मी काय पाण्यात विसर्जित करायचा हा, का त्याला त्याला ठेवायचा टाकून काय? द्या तुम्ही, काय अडचण नाही, त्याला टाकून द्या. हा, म्हणजे तो ठेवून चालणार नाही ना तसं? हा, नाही तर ब्रेक झालेला नका ठेवू त्याला स्वतः शक्यतो. नका ठेवू ना, तेवढं विचारायचं होतं. येस. तर थँक्यू सर अगेन. आणि मी प्रयत्न करील. वास्तविक तुम्ही सांगितली ती तारीख मला कोकणात माझी आधी बुक झालेली आहे. एक हम्म. आमचं संघटनेचं अधिवेशन आहे त्याच्यात, पण मी तरी औरंगाबादला यायचं प्रिपेअर करीन. येस येस, चालेल, कारण ट्राय करा सर, माझ्यासाठी ते नक्की. जास्त येस महत्वाचं असणार आहे. येस येस येस. पुन्हा एकदा सर तुम्हाला धन्यवाद. थँक्यू थँक्यू सर. सगळ्या आपल्या सहकाऱ्यांना पण धन्यवाद. थँक्यू. थँक्यू येस सर. येस. मनीषा मॅडम, तुम्हाला मी अनम्यूट केलं, तुम्ही कॅमेरा ऑन करून बोलू शकता. आणि हा इव्हेंट आहे ना, तो नेटवर्किंगचा पण इव्हेंट असणार आहे, ते सांगायचं विसरलो मी. कारण आपल्यापैकी बरेच जण वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे बिझनेसमध्ये आहेत. सो ह्याच्यात नेटवर्किंग करून काही अपॉर्च्युनिटी करता येते का ते पण बघणार आहे. म्हणजे जसं मागच्या वेळेस आमचे कोकणातल्या, मला गावाचं नाव येत नाहीये, तिकडं त्यांचा गाईचा आश्रम आहे खूप मोठा. सो त्याच्यात तिथनं जे कस्टमर भेटलेत ना, आज 1 वर्ष झालं, तिकडचं त्या गाईचं तूप आजही महाराष्ट्रभर त्यांचं जात आहे. बाकीच्या 20-25 मेंबर्स तिकडे त्यांना जोडले गेलेत त्यांच्याकडे. सो असं काहीही तिथं होऊ शकतं. कारण येस, बोला मॅडम. तन्वीकडे गेले का? इथे ठेवू का? नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर काय नाही, गडबडीतच आहे काय, सकाळच्या वेळेस का तुम्हाला जॉब असतो, एक्झाम चालू आहे त्या तसं ऐकते मी कानात हेडफोन घालून. येस. काही मिस होतंय, कोणी काही विचारतो म्हणून विचारावं लागतंय सर. तसे झाले क्वेश्चन आन्सर तर मला थोडी थोडी उत्तरं सापडली, म्हणून काही रिपीट होईल. ते थोडस मला पण ना ते डायरी लिखाण मॅन्युफॅक्चरेशन वगैरे त्याचं थोडस हवं होतं सर. काय काय नेमकं करायचं तुम्ही बोलले, पण माझं अर्धवट सुटतंय. कारण 2-3 ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करते सगळं म्हणून. नाही, चालेल. एक्झाम चालू आहे जरा कोणी ना. चालेल, मी याची रेकॉर्डिंग पण तुम्हाला शेअर करतो आजच्या याची, आणि तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती पण शेअर करेल. बाकी ते हो, ओपन जी मी तुम्हाला शेअर केली ती चालू केली का तुम्ही?
नाही ना सर, कोणती वेळच नाही ऍडजस्ट होते, कारण की सकाळी करायचंय, सकाळी दोन्ही ग्रुपला आहे, सकाळी 6 वाजून जातात. तर त्याच्यामुळे ते आता म्हटलं हे इनर व्हील आपलं, आता हे इनर संपेल, आता हे हा, इनर जुनं सर्कलचं. संपेल आता. हा. हा, तर तेव्हा सुरू करावा असा विचारात आहे मी. कारण किती वेळ सर, मी एक तर मला झोपायला लेट होत, 11 11:30, आणि 4ला उठणं आणि पुन्हा लगेच इकडे जॉईन होणं, त्याच्यात ते नाही होते सर जरा माझं. मग किती लवकर उठू, कारण मग ते, म्हणून मी थोडीशी थांबली होती. तर काय करावं मला ते पण हो होतं सर जरा. चालेल. आता ऍक्च्युली प्रोसेस तुम्ही केल्याशिवाय तर काही म्हणजे बदल याच्यामध्ये येणार नाही. पण मी काय करतो, तुम्हाला काही गोष्टी ज्या मला अजून शेअर करता येतील ना, त्या तुम्हाला मी याच्यावर शेअर करतो. सर व्हॉट्सअपवर प्लीज शेअर वैयक्तिक करतो. टाकून द्या मला, व्हॉट्सअपला व्हॉट्सअपवर शेअर टाकतो करा. मी. आणि हे आता इनर आपलं किती राहिलं इनर सर्कलचं आता? इनर सर्कल आय थिंक 22-23व्या दिवसावर आहात तुम्ही, आणि 7 चक्रांचं बोनस सेशन सुरू आहे. याच्यानंतर एक हा 5-6 सुरू. दिवस. हा, तिथे आपले 2-3 चक्र झाले ना सर, मणिपूर हो, चक्र झालं, आता स्वादिष्टान 3 चक्र चक्र वगैरे बाकी झाले आहेत आपले. त्यातले. हा, येस. 3च चक्र राहिले, आणि अनाहत चक्रापर्यंत आलो त्याच्यानंतर आपण. आपले फायनल याच्यातले पीक परफॉर्मन्सचे 2-3 लेक्चर होतील हं. आता. येस. हा, तर मग ते मला वेळ म्हणजे दिवसा नाही चालणार ना ते करायला, तेवढं हे नाही, नाही, कारण तसं काही डिस्टर्ब नाही. होतं तुम्ही सर. कुठल्याही वेळेला करा. चांगली वेळ सकाळी आणि संध्याकाळी, पण तुम्ही कधीही करा. तर काय होतं सांग, बरोबर काहीतरी डिस्टर्ब येऊन जातो ते बरं. करताना, म्हणजे करून पाहिला मी तो ट्राय. कुठं कॉल येतो, कुठं काही चालेल. मी तुम्हाला होतं. काय करतो, व्हॉट्सअपवरती काही स्टेप्स शेअर करतो, त्या करून बघा तुम्ही मग. ओके. हो चालेल सर. चालेल. हो. थँक्यू मॅडम. आणि थोडं येतंय सर, काल परवा एक कुत्रं मरून पडलं, तर हे इथे म्हणजे थोडं मरण्याच्या दारात होतं ते, की बा मी त्याला बिस्किट वगैरे टाकले, हे इथं मरायला नको, मी असं थोडंसं केलं. ते खरंच रात्रीत उठून बाजूला जाऊन नेलं सर ते जरा. हम्म. नाही, म्हणजे असं असं हं, ह्या गोष्टी आपण ज्या हं, चांगल्या मनाने करतो ना, त्यांना हं, कनेक्ट नाही करायचं हं, आपण अनुभवासोबत. हं, नाही तर दुसऱ्या वेळेस चांगलं हं, काम करताना भीती वाटते. सो तुम्ही तुमच्या चांगल्या हं, मनाने केलंय, संपलं तो हं, विषय, तिकडच सोडून द्यायचा हं. असं. ओके ओके. येस. 6 तारखेला येईल सर, शक्य तर माझ्या मिस्टरांना घेऊन येते मी. हो, ठीक आहे, या 6ला. नक्कीच. हं. येस. धुळ्याहूनच आहे, मला जवळ आहे तसं, 150 किलोमीटर आहे. हो, या तर तुम्ही. 2 सकाळी तासच निघाली तर लागतात आता, काय नाही. 2 तास, हा 2 तासात पोहोचेल मी. तर मी येईल चालेल सर. मॅडम, चालेल. थँक्यू. ओके ओके, थँक्यू सर. येस. येस, योजना जी. सर, गुड मॉर्निंग सर, खूप गुड मॉर्निंग. दिवसानंतर बोलतीये. येस, येस. सर ऍक्च्युली मला तुमच्यासोबत कनेक्टच राहायचं आहे हो, म्हणून मी हे जॉईन केलंय सर. पण आता लास्ट वीक मध्ये काय होतंय ना, की माहित नाही मला काय होतं, की चला, मला प्रमाणपट्टी कुणाला आली नाही? इथे आहे. इथे शिकायची ना, इथे. एक मिनिट. हा, बोला. हा. ते जेवढे रील्स आहेत ना सर, मी बघू शकत नाहीये. म्हणजे काय होते मला समजत नाही, एवढी निगेटिव्हिटी येते ना. असं नाही हम्म. झालं. जेव्हापासनं म्हणजे तुम्हाला आठवतंय ते आपलं 199चा जो होता, तेव्हापासून मी तुमच्याशी कनेक्टेड आहे. येस, येस. होल एक्झाम मध्ये पण मी तुमचा, माझा स्कोअर पण चांगला आलाय सर. फक्त नीट पीजीचं मी सध्या सिलेक्शन साठी सध्या बघतीये सर. जे हम्म. मॅनिफेस्टेशन होतीये ना, म्हणजे माझं 14 वर्षाची एक केस पेंडिंग होती सर, ज्याच्यामुळे माझं प्रमोशन, माझं पीजी सगळं थांबलं होतं सर. आणि जेव्हा तुम्ही मला मागच्या वेळेस आठवतं सर, एक 1400 रुपयाचं, म्हणजे आता मला ते नाही माहिती सेशन, पण मी जेव्हा पण तुमचं तेव्हा ते सेशन केलं होतं ना, त्या सेशन मध्ये सर मी मॅनिफेस्ट केलं. आणि माझं ते सर, मी तुम्हाला सांगते, मला मंत्रालयामध्ये जावं लागलं असतं, म्हणजे लाखामध्ये पैसे द्यावे लागले असते सर. मी फक्त घरी बसून मॅनिफेस्ट करून मी ते सगळं क्लिअर केलं सर. लिटरली स्वतःहून मेसेज आला मला, की मॅडम या, तुमची फाईल क्लिअर झाली. ग्रेट, ग्रेट. मला खरंच आय एम ग्रेटफुल टू यू. मी तर दरवेळेस तुम्हाला माझा अनुभव शेअर केलाय सर. थँक्यू. तुमच्यामुळे खरंच खूप छान झालं. पण ह्या आठवड्यात सर मी तुमच्याशी कनेक्टच होऊ शकत नाहीये. मला ना खूप निगेटिव्हिटी येते. मला समजत नाहीये सर. म्हणजे अक्षरशः मला ना टेन्शन यायला लागलं. माझी मुलगी मला म्हणते की तू रोज एवढं करतेस, आता तू का करत नाहीयेस? रोज म्हणजे मला ती टोचते की अरे, आज तुझा आजचा टास्क तू कम्प्लीट नाही केलास, आज तू सरांसोबत बसली नाहीस, आज तू तो वाचलं नाहीयेस. आणि ऍक्च्युली काय होते सर, माझी एक मैत्रीण आहे स्मिता म्हणून आहे, म्हणजे हम्म. तिच्या लाईफ मध्ये थोडेसे प्रॉब्लेम चालू आहे. ती मला तासन तास सगळं सांगते. म्हणजे असे फ्रेंड्सच आहेत जे सगळं तेच सांगत बसतात आणि मी तेच ऐकते. आता मला त्यांना नाही पण नाही म्हणतायत. आणि ऍक्च्युली सर मी सांगते तुम्हाला, माझी जेवढी पेज पॉझिटिव्ह मी ऐकते, सगळं सगळं सांगते. पण आता असं वाटायला लागले की त्यांच्यामुळे तर नाही मला अशी निगेटिव्हिटी यायला लागली, मला काही समजत नाही. नाही, नाही मॅडम, हा म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही मेडिकलच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर ज्यावेळेस तुमची अॅनाटॉमी सुरू झाली, त्यावेळेसचा एक्सपिरियन्स तुम्हाला आठवत असेल ना, की ज्यावेळेस हा, तुम्हाला एक एक होतं. एक एक डिसीज तुम्हाला सांगायला लागतात ना, त्यावेळेस ते सिमटम्स तुम्हाला तुमच्यातच जाणवायला लागतात. हा मेडिकल सर. स्टुडंटचा अनुभव, त्याला एक शब्द पण आहे हो. काहीतरी, मला आठवत नाही आता. सायकॅट्रीचं पण आपण जर वाचलं ना, तर ते सायकॅट्रीचे सगळे सिमटम्स आपल्यातच आहेत का आपल्यामध्ये असं. आहेत असं आपल्याला वाटायला लागतं. सो सर. काय होतं की ट्राय टू अवॉइड, म्हणजे ठीक आहे, सल्ला म्हणून तुमच्याकडे येतात निगेटिव्ह अनुभव सांगायला लोक, त्याला हा. थर्ड पार्टीमध्ये तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. आणि असं काही झालं, आता समजा तुम्ही आज ती प्रोसेस करा, सॉल्ट थेरपी करा.
रॉक सॉल्टवाली जी आहे ना, आज हा तुम्ही करा 15-20 मिनिटं बसून. बरं. आणि त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात म्हणजे कमिटमेंट करा की उद्यापासून मी परत कनेक्ट होते. सगळ्या लिंक्स मी टाकल्या ग्रुपवर. उद्या शनिवार रविवार तुम्हाला सुट्टी असेल तर त्यात हे करा. तर ते आता तुम्ही न्यूरो NCR च करतायत ना ते, हा हा. मी 3 वेळा ते घेतलं सर लिंक घ्यायला, म्हणजे रोज टास्क करू कम्प्लीट म्हणून. नाहीच झालं शेवटी. काल रात्री मी ना 1 वाजेपर्यंत सरळ असं ओपनली लावून टाकलं, म्हणजे मी कानात लावून व्यवस्थित ऐकते, वही घेऊन हम्म बसते, पॉइंट्स काढते, परत इमिडिएटली मी मॅनिफेस्ट सुद्धा करते, हम्म हम्म सगळं करते, पण तो माझ्याशी होतच नाही. मी लिटरली सांगा, म्हणजे जेव्हापासून आपला तो मागचा सेशन सुरू झालाय ना, फ्रायडेचा झाल्यापासून, मी लिंक म्हणजे मी फ्रायडेला जॉईन नाही होऊ शकली कारण की मी बाहेर होते त्यामुळे. तर मी हम्म ते आपली मीटिंगची पूर्ण लिंक सुद्धा ऐकली, त्याच्यात ते सुद्धा पॉइंट काढले, ते पण मला हलकं हलकं वाटलं. पण त्याच्यानंतर जो सॅटर्डे संडे पासून जो सुरू झाला तर टिल नाव मी काहीच केलं नाहीये सर. म्हणजे असं जेव्हापासून मेडिटेशन सुरू झालंय ना 1 वर्षापासून, पहिल्यांदा असं झालेलं आहे की मी हम्म. काहीच मेडिटेशन करू शकत नाहीये ना, मी लिंक पर्यंत पण पोहोचू शकत हे चालेल. तुम्ही आता आज सॉल्ट थेरपी करा अगोदर. आणि नाही. जेव्हा पण तुम्हाला असा अनुभव येईल कोणी तुमच्या समोर त्यांचं म्हणजे हा. त्यांचं काहीतरी शेअर करेल निगेटिव्ह गोष्ट, त्याच्यानंतर तुम्ही सॉल्ट थेरपी करा. अच्छा. आपण रिसेप्टर आहेत एनर्जीचे. मग ती हा. एनर्जी बॅड आहे का गुड आहे याच्यावर डिपेंड आहे. म्हणून तो जो अर्थ आहे ना की वी आर जस्ट ऍव्हरेज ऑफ 5 पीपल वी स्पेंड टाइम विथ. आपण जशा सोबत राहू तसेच होऊन जातो. सो मग कधी तर कधी काय होतं की तुमच्या आयुष्यात असणारा जुना अनुभव तुम्ही कोरिलेट करत असाल, मग तुम्हाला ते हा, परत ती निगेटिव्हिटी येते, असा प्रॉब्लेम येतो. ते 2 दिवस मैत्रिणीच्या घरी होते, तिच्याकडे रिसेंटलीच तिच्या आजीची डेथ झाली, मग तिने ते पूर्ण डिस्कशन 2 वाजेपर्यंत माझ्यासोबत केलं रात्री बसून. म्हणजे आम्ही फास्ट फ्रेंड आहोत. ती नेव्ही मध्ये की नाही सिनियर ऑफिसर आहे सर. ओके. आणि आम्ही लालबागच्या राजाला दर्शनसाठी गेलेलो, तर म्हणून तिच्या घरी मी त्या दिवशी स्टे केला. मग तो झाला. मग ही माझी मैत्रीण, म्हणजे हे यांचे सगळे निगेटिव्हच निगेटिव्ह. पण आता कसे ना, फ्रेंड आहे तर मी त्यांना हम्म नाही पण नाही बोलू शकत. आणि पण हे आहे सर की मी माझं जेवढा पॉझिटिव्ह आहे ना, मी सगळं देते. आणि तिला बोलताना सुद्धा बोलले, बघ म्हटलं मी मेडिटेशन करते त्यामुळे माझा ऑरा एवढा क्लिअर झालाय की तू बोलतीयस ना म्हटलं तर ते 1 हात दूर आहे म्हटलं, माझ्यावर फरक नाही पडत आहे. पण हम्म. सडन दुसऱ्या दिवशीपासून सगळंच ते इफेक्ट माझ्यावर व्हायला लागलं, नाही बघा समजतच. मॅडम, आपण किती जरी आधुनिक झालो ना, तर ह्या सगळ्या गोष्टी का वर्क करतात. तुम्ही जर एक सिंपल उदाहरण आहे, आपण जर खूप चांगले कपडे घालून एखाद्या लग्नात जाऊन आलो, तिकडे जाऊन आपण काही काम नाही करत, पण स्टील आल्यानंतर आपण ड्रेन असतो. कारण देर हा. इज बॅड एनर्जी, देर इज म्हणजे जो वाईट विचार असतात, वाईट नजर असती, या सगळ्या गोष्टी असतात. पण त्याला आपल्याकडे थोडासा अंधश्रद्धा म्हणून खूप मोठं करून दाखवलं गेलेलं आहे. सो आपल्याला काय करायची आहे, एनर्जी क्लेन्झिंग करायची प्रोसेस. आणि एनर्जी क्लेन्झिंगची बेस्ट प्रोसेस तुमचं सॉल्ट थेरपी. अच्छा. त्याच्यानंतर एनर्जी क्लेन्झिंग साठी तुम्हाला होओपोनोपोनो पण एक येणार आहे तुमच्या 90 डेज मध्ये. करते सर, ओपन लिटरली सर. मी ट्रेन मध्ये जरी पण बसले ना, ड्युटीला जाताना तरी पण करते, रात्री हम्म. झोपताना पण करते, सकाळी उठल्यावर पण करते. मेडिटेशन मी सोडलेलंच नाही सर. ते एक हम्म. मेडिटेशन सोडलेलं नाही, परत व्हिज्युअलायझेशन सोडलेलं नाही, परत की नाही रात्री झोपताना मला तर झोपच येते. म्हणजे आता असं झालं की माझ्या दोन्ही मुलांना पण झोप येत नाही जोपर्यंत मेडिटेशन आपण. इव्हन रामादासा, काल मी ग्रेट ग्रेट. सकाळी रामादासा, आता रोज सकाळी मी रामादासा लावून टाकते सकाळी 6 वाजता. म्हणजे मुलं ऐकता ऐकतात कामं करतात. मग तो पण होतो सर, पण तो जातच नाहीये सर. मी 8 दिवसात खूप हे झालीये सर, म्हणजे सर. हे चालेल. आज तुम्ही सॉल्ट थेरपी करा. आणि हा सर. सेकंड थिंग, ज्यावेळेस तुम्हाला अशा कुठल्या प्रॉब्लेमला सल्ला विचारायला तुम्हाला कोणी येईल, तर त्यांना मग ट्रीटमेंट सांगण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांना सांगा की मला पण होतं असं, मी या मेडिटेशनला जॉईन केलं. त्यांना आपल्या एखादा फ्री क्लास जॉईन करायला सांगा. मी बेस्ट आहे. पाठवलं सर. हम्म. आपल्याकडचं फ्री क्लास आता नाही का, 11 हो वाजताचं होतं हो. कालचं, ते मी पाठवलं त्यांना. हम्म. पण ते कसं असतं ना सर, बसलो तर गॉसिप असतो आणि ते काय करत नाही, मलाही माहितीये. हम्म. कारण की त्यांना ना एवढं हे नाहीये सर. कसं जो याच्यात पडतो ना त्यालाच कळत. आता माझी मुलगी एवढी चिडचिड करायची सर, अक्षरशः तुम्हाला सांगते. म्हणजे कंपॅरिझन कसं व्हायचं की ती म्हणते, आता ती नाहीये घरी म्हणून मी एवढं ओपन बोलतीये. ती म्हणायची की तू मोंटूलाच लाड करते, मला लाड नाही करत. आणि थोडंसं काही झालं की म्हणजे लगेच मी टेन्शन मध्ये यायची, या दोघांना सांभाळू कसं मी. पण हम्म. जेव्हापासून मी मेडिटेशन लावते ना सर, आपले सगळेच रेकॉर्डिंग, आणि ती सगळे रेकॉर्डिंग ऐकते. आता ती म्हणते की तू जे रेकॉर्डिंग ऐकतेस ना ते मला पाठवून देत जा, मी ऐकते. ग्रेट ग्रेट. आणि तेव्हापासून सर ती एवढी कूल झाली सर. मार्क्स ती अशी पण घेते, पण आता ती एक्झाम एन्जॉय करायला लागली आपल्या मेडिटेशनमुळे. मला दोघं पण मला म्हणतात की तुला किट दिलं सरांनी, आता आम्हाला नाही देणार का, आम्ही पण बसलेलोच असतो ना तुझ्यासोबत. आता म्हटलं नाही, ते सरांसोबत जॉईन करावं लागतं. मी 1 इयर केले, तुला पण 1 इयर करावं लागेल, मगच सर देतात. बघितलं ना म्हटलं, तुम्ही 1 इयर पासून करतीये ना, तर तुम्हाला करावं लागेल म्हटलं 1 इयर, तर ते फ्री मध्ये गिफ्ट देतील म्हटलं तुम्हाला.
त्यामुळे सर. आणि सर मुलांचं असं काही मेडिटेशन असेल तर प्लीज सांगा ना सर. हो, आता आपण म्हणजे करतोय तो सक्सेस सीड्स आपला खूप वर्ष म्हणजे मागच्या वर्षी मी डिक्लेअर केला होता, तो हा. राहिलेला आहे. तर मी म्हणजे तो खास पाठवेल. साठी सर, कारण की हा ना आता 11-12 वर्षापासून जर थोडं आपण मेडिटेशन मध्ये ठेवलं, कारण मला तर यावर म्हणजे माझ्या एजच्या 42 मध्ये मी जॉईन केलेलं आहे. तर हम्म. माझी मुलीने आता केलं तर तिला ते सगळं कळेल मॅनिफेस्ट काय आणि लाईफ बिकम इझी. येस येस, नाही पाठवतो मी. आणि तुम्ही जर 6च्या इव्हेंटला येणार असेल तर त्यांना पण घेऊन या त्यावेळेस हा मी तुम्हाला म्हणजे. विचारणार होती सर, पण ते 6च असणार आहे का सर? माझ्याकडे घट बसतं त्यामुळे. 6 तारखेलाच आहे का म्हणजे घट स्थापना? घटस्थापना 3 तारखेपासून आहे सर. तीन हम्म. तारखेपासून 9 ह्याच्यामध्ये असतं सर. बघा ना कारण सर, घट इश्यू नसेल तर. काय होतोय त्याच्या अलीकडचा संडे म्हटलं की आणखी म्हणजे इव्हेंटला वेळ कमी पडेल आणि त्याच्या पुढं दसरा दिवाळी येते. सो तरी पण मी आज अजून डिस्कस करतो टीम हा सोबत, सर, हॉटेल सोबत, तुम्हाला ते पाठवतो. घट नाही सोडून जात येणार त्यामुळे सर. ओके ओके. तर तसा हा. जर सगळ्याच खूप जास्त जणांचा इश्यू असेल तर आपण अजून काहीतरी बघू त्यात. सर, मग आरामात राहू शकतो 2 दिवस जास्त. आता औरंगाबाद मध्ये माझे फ्रेंड्स मैत्रिणी सगळंच आहे, मग आपण सगळं करू शकतो, आरामात करू. पण ते कसं गेलं गेलं मग मन पण नाही लागत, कारण अखंड दिवा चालतो, मग ते सोडून पण येत आहेत ना असं कारण मी होतं. नवरात्राच्या पण अगोदर बघतो मग. कारण हा सर. संभाजीनगरला इव्हेंट आहे त्यामुळे आम्हाला एवढा काही वेळ लागणार नाही हा सर, तेच म्हणून म्हणते. अरेंजमेंटला. जर हो पुणे सर. वगैरे असतं तर थोडंसं जास्त वेळ लागला असतं. मी तरी पण म्हणजे आज तुम्हाला ग्रुपवर कम्युनिकेट करतो सगळ्यांना. येस ओके. सर, येस. थँक्यू सो मच सर, बोलून येस, छान थँक्यू मॅडम, वाटलं. थँक्यू. येस येस. थँक्यू ओके. सर. आणि तुमचं ह्या समावेशन मध्ये झालंय का यावेळेसच्या म्हणजे जे आता यमोचे जे हे झाले समावेशन त्याच्यात तुमचं नाही होतं सर, का? मला 8 वर्ष सर्व्हिसला झाली आहे सर. मी एमपीएससी थ्रू माझं सिलेक्शन आहे सर. अच्छा, मी मग तुम्ही नव्हते त्याच्यामध्ये समजा. सिलेक्शन ओके. झालंय सर. पण माझं प्रोबेशन टर्मिनेशन अजून नव्हतं झालं, कारण की हे मध्ये एक केस होती ना सर, त्यामुळे. पण लिटरली तुम्हाला सांगते सर, जस्ट बिकॉज ऑफ 1 मंथ मेडिटेशन ना सर, मी फक्त तुमचा 1 मंथचा कोर्स केला होता. पण हा एवढं होतं की मी ओतून दिलं होतं स्वतःला. म्हणजे तुम्ही बोलताना सरेंडर करायचं, मी टोटली आजही सरेंडर आहे. त्यामुळे हम्म. सर माझे सगळे मॅनिफेस्टेशन कमी म्हणजे सगळेच पूर्ण होतात सर. काहीच असं नाही. इव्हन तुम्हाला मी दरवेळेस माझ्या एक्झामच्या वेळेस पण गाईड तुम्ही मला केलं, मी जातीये करते, हे मी तुम्हाला हमेशा सांगितलं. इव्हन सर, येस. तुम्ही बिलीव्ह नाही करा, मी 100 टाइम्स तुमचे की नाही ते जे मॅनिफेस्टेशन असतात ना, 100 टाइम्स सर, 100 टाइम्स मी केलेले आहेत सर. मोजून केलं. ग्रेट. म्हणजे माझ्या 1 वर्षाच्या पूर्ण स्टडीमध्ये सर मी 20,000 MCQs 4 टाइम्स वाचलेत सर. हे मी माझ्या आयुष्यात करूच शकले नसते सर, जस्ट बिकॉज ऑफ मेडिटेशन सर. मी कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. मेडिटेशन जरा पण मी एक्झॉस्ट झाले, मी स्टार्ट मेडिटेशन. मी सरळ 10 मिनिटासाठी मेडिटेशन करायची. कोणती पण एक लिंक ओपन करून घ्यायचं, डोळे बंद करायचं, तुम्ही सांगितलेले इन्स्ट्रक्शन करायचं आणि लगेच मी रिफ्रेश व्हायची सर. मी ग्रेट. एक्झॉस्ट झाले नाही सर. आणि माझ्यामुळे, माझ्या वातावरणामुळे ना, माझी मुलं पण अभ्यास करतात सर. मला त्यांना कधी सांगायची गरज नाही पडत की तुम्ही अभ्यास करा, तुम्ही हे करा. म्हणजे माझं दिनचर्या कसं आहे सर, मी निघून जाते, मुलं घरी असतात, ते त्यांचं त्यांना अभ्यास करतात, जेवतात, ट्युशनला जातात. इतकं पीसफुल लाईफ चालू आहे ना, म्हणजे आपले व्हायब्रेशन मुलांना भेटतात. मे बी राईट राईट. ते असतो सर, पण खूप फरक पडतो सर त्यामुळे. आता माझी नीट पीजी आहे सर. पीजीचा काउन्सिलिंग अजून सुरू नाही झालं, महाराष्ट्र पीजीचा. तेच आता वाट बघते, एकदा चांगली सीट भेटली तर मग तो एक होऊन जाईल सर. प्रे फॉर मी सर. येस येस, डेफिनेटली आय विल. येस. थँक्यू, थँक्यू सो मच. येस सर, ओके. थँक्यू सर. येस, आणि अभिनंदन तुमचं सगळ्या रिझल्टसाठी. वृंदा थँक्यू. मॅडम तुम्हाला अनम्यूट करतो मी, नंतर निरंजन सर, उत्तम सर तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे मी ऑलरेडी. तुम्ही फक्त माईकच्या बटनाला क्लिक करायचं आहे. ओके. येस वृंदा मॅडम. सॉल्ट थेरपीचा व्हिडिओ मी शेअर करतो सगळ्यांनाच. ओके. येस. आणि नवरात्रीचं मी बघतो अजून अगोदर किंवा नवरात्रीच्या नंतर तुम्हाला आज मी डेट कम्युनिकेट करेल, आजच करेल सगळ्यांनाच. येस वृंदा मॅडम तुम्ही अनम्यूट आहात. उत्तमजी तुम्ही पण अनम्यूट करा. येस येस, सगळ्याच डेटला प्रॉब्लेम असणार आहे त्यामुळे एक डेट मी आज सांगून टाकेल, कारण मला आता हॉटेल सोबत पण कन्फर्म करायचं आहे. येस मॅडम बोला. वृंदा मॅडम तुम्ही अनम्यूट आहात. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, बोला. नमस्कार. बोला ना मॅडम. अं, ऐकू येतंय? येतंय मॅडम, बोला बोला, तुमचा प्रश्न विचारा. ऐकू येतंय? तुमचा आवाज येत नाही मॅडम काहीच, म्हणजे बहुतेक रेंजचा इश्यू दिसतोय. मी थोडीशी कन्फ्युज आहे. क्लिअर आहे का आवाज? तुमचा रेंजचा इश्यू आहे मॅडम काहीतरी, आवाज तुमचा बिलकुलच येत नाही. ओके, मी तोपर्यंत निरंजनजींना अनम्यूट करतोय. निरंजन सर तुमचा हे शेअर करा. उत्तम सर तुम्हाला पण अनम्यूट करता असेल तर बघा तुम्ही तोपर्यंत. येस निरंजनजी. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार.
ते मी 5 दिवसाचं आपलं झाल्यानंतर काही एवढं माझ्याकडनं झालं नाही, आपली दररोजची प्रॅक्टिस वगैरे कामाच्या धावपळीमध्ये. हम्म. पण एक मला जर तुम्ही शेड्यूलचं थोडंसं मार्गदर्शन केलं तर मग मी त्या हिशोबाने करू शकतो. आणि आज सकाळच्या कार्यक्रमाची लिंक आली नंतर 4:30ला. मी 4 पर्यंत, 4ला जाग आली होती. मी बघितलं, मला वाटलं आजचा कार्यक्रम ते रात्रीचं 9 वाजेची मीटिंगचं सांगितलं. मी म्हटलं असेल नसेल एखाद दिवस, म्हणून मग मिस झाला. नाही, तुम्हाला आता एक तुमचा आता डे 1च आहे आज ऍक्च्युली. म्हणजे तुमच्या बॅचचं आज बिफोर गेटिंग स्टार्टेडचा तुम्हाला पहिला व्हिडिओ येणार आहे तुमच्या व्हॉट्सअपवर. त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण शेड्यूल बनवण्याची प्रोसेस दिलेली आहे की तुम्हाला काय काय करायचं. आणि तुम्हाला एक साधारणतः लक्षात ठेवायचं की दररोज 4:45ला तुम्हाला एक मेडिटेशन येणार आहे. त्या मेडिटेशनला हा तुमच्या कोर्सचा पार्ट नाही, पण तुम्ही जितकं मेडिटेशन कराल तितकं जास्त तुम्हाला रिझल्ट येईल. त्याच्यानंतर तुम्हाला 5 वाजेच्या आसपास दुसरा एक लिंक येणार आहे जी तुम्हाला तुमच्या वेळेने पूर्ण करायची आहे. अशा 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. सोमवार ते गुरुवार आणि शुक्रवारी आपलं 9 वाजता हे असणार आहे. म्हणजे 4:45चं मेडिटेशन आणि डायरेक्ट त्याच्यानंतर 9चं सेशन. सो तुम्हाला पीडीएफ मी शेअर करेल, त्या पीडीएफ मध्ये तुम्ही हे सगळं तुमच्याप्रमाणे बनवून तुमच्या समोर लावून ठेवा. आणि ते डायरीचं वगैरे कसं करायचं सर? कशाचं? डायरी ते लिहायचं वगैरे ती सांगितलं किट आम्ही ते तुम्हाला सगळं आता हे जे तुम्ही लोकांचं ऐकतायत यांचे 1-1, 2-2 महिने झालेले आहेत. तुमची आता बरोबर. तुमचं जे काही ऑनबोर्डिंग आहे त्याची फॉर्मॅलिटी पूर्ण झाली की आम्ही आमच्याकडनं तुम्हाला ती एक किट पाठवतो. त्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन डायरी आहे, पेन आहे, पिरॅमिड आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून. ओके, चालेल सर. येस, थँक्यू, वेलकम तुमचं. उत्तमजी, तुम्हाला अनम्यूट करता येतंय का? वृंदा मॅडम, तुमचा आवाज म्हणजे येत नाही, काहीतरी इश्यू आहे. तुम्ही चॅटमध्ये टाका वाटल्यास किंवा व्हॉट्सअपवरती शेअर करा जे काही तुमचा प्रश्न असेल ते. ओके, सो येस, आता ऑलमोस्ट हा किट कोणासाठी विचारली होती? किट कोणी पण विकत घेऊ शकतं, ती पण आपल्या साईटवर आहे, यू कॅन बाय इट. ओके, सो आता या ठिकाणी सगळ्यांचे प्रश्न संपलेत असं गृहीत धरून मी आजच्या याला थांबवतो. वृंदा मॅडम, तुमचा व्हॉट्सअपवरती मला हे करा, कनेक्ट करा. येस, पिरॅमिडचा यूज मी सांगितलं आहे, परत एकदा सांगतो. पिरॅमिड आहे, मॅनिफेस्टेशन पिरॅमिड आहे. पिरॅमिड तुमच्याकडे आल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणाच्या बाजूला, वर्किंगच्या डेस्कवर, मंदिरात ठेवू शकता. मेडिटेशन करताना पिरॅमिड हातात घेऊन तुम्ही मेडिटेशन केलं तर चांगलं तुम्हाला रिझल्ट येईल. तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन आहे, दररोज आपण जे म्हणतो की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे, किंवा जे काही मॅनिफेस्टेशन आहे त्या मॅनिफेस्टेशनला तुम्हाला त्या पिरॅमिड सोबत तुम्हाला बोलायचं आहे. दॅट्स इट, बाकी काहीच नाही. ओके, सो वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी तुमची रजा घेतो मी, कारण एक सेकंड मीटिंग आहे माझी, तिचा टायमिंग होतोय. अजून कोणाचे काही प्रश्न राहिले असेल तर व्हॉट्सअपवरती शेअर करा, मी त्याचे उत्तर देईन. ओके, आणि सेम याची रेकॉर्डिंग मी एकदा प्रोसेस झाली की पाठवतो तुम्हाला. आणि युट्यूबवर एक व्हिडिओ आहे माझा पिरॅमिड वापरण्याचा, तो पण पाठवतो, म्हणजे तुम्हाला आणखी इन डेप्थ त्याची माहिती घेता येईल. ओके, सो थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ ग्रेट डे अहेड. बाकी ज्यांना आज मी इव्हेंटची डेट तुम्हाला शेअर करेल, 100% त्या इव्हेंटला तुम्हाला तुमचं सीट आजच रिझर्व करायचं आहे. ओके, म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे मला चांगली हे करता येईल. ओके, आणि सॉल्ट थेरपीचा व्हिडिओ पण पाठवतो मी ग्रुपवर. येस, थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे अहेड. थँक्यू.